अख्ख्या पिक्चर मध्ये मला ती मजा आली. संजय दत्तच्या ज्या शिव्या आहेत. मला पॉडकास्टच्या आधी सांगितलं गेलंय की शिव्या द्यायच्या नाही. शिवाय मी पण देणार नाहीये, आपण देतच नाही. देतच नाही. शिव्या देतच नाही. पण तो भकारांती शिव्या ज्या फोर्सनी म्हणतो ऐकायला म्हणजे आणि त्याच्या आवाजाला पण तो हे थ्रस्ट आहे. आणि तो चहा चहा सुरू झालंय. हा हो, तुम्हाला कळालं नव्हतं का? सुरू झालंय. चहा घेऊन तो चहा पीत आणि सिगरेट ओढत बसलेला असतो लयारी गँगवॉरच्या मध्ये, तेव्हाच ते ना तेच फाटकन तो प्रत्येक शिवी देतो ना, जी त्याच्या आतमधून ती बेंबीच्या देठातून येते शिवी. पूर्ण पिक्चर मध्ये तीच मजा आली मला. आणि त्यांनी हे पण केलंय माझ्या मते, डबिंग नाही, बीप टाकले. एखादं अक्षर काढतात ते बरोबर, पण कळते शिवी कुठची. पण संजय दत्तच्या आवाजामध्ये आणि त्या थ्रस्ट मध्ये हो ते मजा येते. संजू बाबाच प्ले करतोय फक्त. तो त्या कोण तो त्याचं नाव काय, चौधरी असलम SP. त्याची बायकोनी सांगितलं की खूप भारी केलंय त्यांनी काम. आणि तो खरा असलम संजय दत्तचा फॅन होता खूप. अच्छा. तर हे पण बिग डिटेल. काल मी एक ज्यांनी रिसर्च केलं ना या सगळ्याचा, कौल नावाचा एक हे आहे जर्नलिस्ट, त्यांनी ही सगळी रिसर्च ऍक्च्युली जे पीक डिटेलिंग म्हणतात ते ह्यांनी केलंय सगळं रिसर्च त्याचा. तर त्याचा पॉडकास्ट आलेला काल. प्रखर नावाचा एक आहे ना, म्हणजे तो खूप भारी बोलला यार. म्हणजे त्यांनी सांगितलं की काही लिबर्टीज घेतल्यात की टाइमलाईन क्रंच करायला आहे, पण बऱ्यापैकी गोष्टी झाल्यात. म्हणजे तो जवळ मिस्त्री होता ना IC त्या विमानात, जो ज्यांनी हे केलं असतं आणि मग नंतर तो दाढीवाला होम फर्निचर विकत असतो कराचीमध्ये, ते खरंच जसं शूटिंग झालं होतं, अननोन गनमॅन आले होते, त्याला मारलं होतं, त्याचा फोटो काढला होता ऍक्च्युली. म्हणजे आता तो व्हिडिओ कॉल ते जे दाखवलंय, माधवन बोलतो त्याच्याशी व्हिडिओ, जय हिंद म्हण, ते ऑब्व्हियसली हे नाही, पण फोटो काढला होता ह्याचं हे आहे. आणि तो फोटो त्यांनी दाखवला जर्नलिस्टनी त्या पॉडकास्टमध्ये, तो खरा मेलेल्याचा फोटो असा. तर बरंच त्यातलं आहे खरं. म्हणजे भारी गेलं. म्हणजे मला तर खूप आवडला तो पिक्चर अख्खा, दोन्ही पिक्चर. पहिला मी मल्टिपल टाइम्स पहिल्यांदा मी बघितलं, मला आवडला, मस्त गेलाय टेक्निकली, हे ते गाणी चांगली आहेत, हे सगळं. पण रिपीट व्ह्यूइंगला खूप व्हॅल्यू आहे त्याला. तू बघितलंयस का? एकदाच बघितलंय रिपीट व्ह्यूइंग. आधी मध्ये आमचं असं झालेलं की आम्ही रोज जेवताना धुरंधर, म्हणजे आज पहिला अर्धा तास बघितला मग असा रोज, किंवा असं आता इथे टीव्ही आहे तुमच्याकडे, आमच्या घरी PCचाच स्क्रीन मोठा टीव्ही आहे, तर तो चालूच असायचा धुरंधर पार्ट 1. आता 2 अजून आला नाहीये OTTवर. 2ला मला वाटतं रिवॉच व्हॅल्यू कमी आहे थोडी, काय माहित, बहुतेक मिस्ट्री रिव्हील होते सगळी त्याच्यामुळे असेल. पण पहिल्याच मज्जा येते, तो एंटर करत असतो आणि सगळे म्हणजे त्या जगात घुसताना मग तो कोणतो त्याचा भाऊ कोण असतो ह्याचा डक्याचा, उझेर त्याला इंट्रो करत असतो, तो इंट्रो आपला पण इंट्रो असतो, ते चांगलं. अक्षय खन्नाची एंट्री पण हे, आणि अक्षय खन्नाची तिकडची एंट्री पण बलोच मध्ये तो जातो, तो डान्स आहे त्याचा, मीम किंवा काय म्हणतात, तो जो व्हायरल झाला तो पण केला होता, म्हणजे प्रॉपर केला होता व्हायरल. मस्त भारी. अक्षय खन्नाने तोडलाय पहिल्याचा. अक्षय खन्ना बऱ्यापैकी. सेकंड मध्ये त्याचा असा, म्हणजे त्या डकेतचा नाही पण त्या ऍक्टरचा ऍब्सेन्स वाटतो ना असा जरा. म्हणजे हा तो ऑरा आहे, तो जो ऑरा मिसिंग आहे. तो आपला भाऊ, त्याचं नाव काय रे, मेन विलन सेकंड पार्ट, इक्बालचा जो ऍक्टर मेजर इक्बाल, रामपाल, तो चांगला ऍक्टर आहे, पण त्या लेवलचा नाही म्हणजे असा. जमीलने पण मज्जा आली. जमील आहे. मला काही गोष्टी जरा फारफेस्ट वाटल्या. म्हणजे जमील पण इंडियन एजंट आहे ते, मग शरीफच राहिलाय असू शकेल. याच्यात ना काल जो इंटरव्ह्यू मी म्हणालो ना, त्याच्यात ह्याच्यावर जो खरा कॅरेक्टर बेस्ड आहे अल्ताफ हुसेन नावाचा. आधी सुरुवातीला म्हणत होते की नबील गबोल हा जो पॉलिटिशियन त्याच्यावर हा बेस्ट आहे जमाली, पण अजून एक अल्ताफ हुसेन जो लिटरली सेम दिसतो आणि त्याचे मीम्स फेमस आहेत युट्यूबवर. असं कॉमेडी शायरीच करतो काहीतरी असा. तो आय थिंक 92ला त्याला हे केलेलं, म्हणजे तो पळून गेला पाकिस्तान, UK मध्ये राहतो तेव्हापासून. तर त्याच्यावर पण आळ होता की तू इंडियन एजंट आहेस का, ते पण असू शकतं. म्हणजे 45 इयर्स आधी त्यांनी
म्हणजे असू शकतं की बाबा तू जा आणि तिकडच्या पॉलिटिक्समध्ये बोटं घाल फक्त, बाकी काही असं हे नाही. आणि ऑब्व्हियसली आता तो ह्याला पण कॉल करतो डोवालच्या कॅरेक्टरला, म्हणजे की त्यांचं काय म्हणतात, तिथला एक हळू एक स्लो ड्रिप इंटेल तरी येतच राहील की PM काय म्हणतोय. किंवा आता दाऊदचं ते दाखवलंय ते पण भारी दाखवलंय. कालच्या ह्याच्यात ते पण आलं की दाऊदचे फोटो का नाही आहेत, एका पॉईंट नंतरचे फोटो मी ह्याच्यात नाही आहेत, इंटरनेटवर शोधून नाही मिळत. काय म्हणतात, मेन स्ट्रीम मध्ये किंवा पब्लिक डोमेन मध्ये नाही आहेत. मग त्या पत्रकाराला विचारलं, तो म्हणाला फोटो आहेत तर मेन स्ट्रीम मध्ये नाही आहेत. सो माहिती आहे लोकांना काय सीन आहे. तर ते त्याच्यात जे दाखवलंय तो एकदम म्हातारा आणि असा, तर असू शकतं तसं खरं, आणि चान्सेस आहेत खरं असायचं. कारण की हे आता बाकी ऑब्व्हियसली तो पत्रकार एक लाईनच्या पुढे सांगत नव्हता, पण ते असं कळत होतं की म्हणजे सोर्सेस प्रोटेक्ट करायला असेल किंवा काय, पण त्यांना असणार माहिती म्हणजे त्या लेवलला. कारण की ते काही गोष्टी कशा आता ह्याचा तो ज्या जहूर मिस्त्रीला मारला त्याचे फोटो काढलेत हे ह्यांना माहिती आहे, म्हणजे त्यांना आतली इन्फो आहे ना प्रॉपर. कारण की पाकिस्तान बऱ्याचदा हेच करतं की असं झालंच नाही, तो असाच मेला, हार्ट अटॅकने मेला. तो पण नोटबंदी झाल्यावर काहीतरी 1 आठवड्यात तो मेला खनानी बिल्डिंग वरून पडून. काय माहिती, लोक तर ट्रिगर झाले. होऊ दे, लोक सगळ्याच गोष्टींनी ट्रिगर होणार आहेत. कोण? लिबरल्स? मी वेगळा शब्द लिब्रांडू. पण काय म्हणजे बॉलिवूडमध्ये जे अर्ली आधी जे गँगस्टर मनी सगळ्या फनेल करून ते वाईट करायला वापरत होते, त्यांचे येत होते नॅरेटिव्ह सेटरी, प्रोपगंडा होता, पण तो एवढा हे नव्हता आणि अँटी हिंदू होता. त्यामुळे मला प्रॉब्लेम आहे की कोणी अँटी प्रोपगंडा नाहीये. हिंदूंचा प्रोपगंडा झाला किंवा प्रो इंडिया प्रोपगंडा झाला, अँटी पाकिस्तान प्रोपगंडा झाला, तर लोकांना मिरची लागते. प्रोपगंडाशी कोणाला प्रॉब्लेम नाही आहे, ॲज लॉंग एज त्यांची आयडिओलॉजी पुढे केली जाते. तेच ते मायनॉरिटीच आहे. पण कसली मायनॉरिटी यार? डेटा सेट म्हणजे आता जगात बघायला गेलो तर हिंदू मायनॉरिटी आहे. मग एकच देश आहे आपल्याकडे, तुम्ही किती भेंडी तुमच्याकडे देश आहे, तुम्ही तिथे जाऊ शकता, आम्ही काय करू? म्हणजे हिंदू कट्टर झाला की सगळ्यांना मिरच्या लागतात. हा सध्याचा जो एक हे आहे की म्हणजे मुस्लिमांनी त्यांच्या गाडीवर 786 लिहिलं प्रॉब्लेम नसतो, किंवा ख्रिश्चनांनी जीसस इज ग्रेट लिहिलं प्रॉब्लेम नसतो. पण आपण काय जय श्रीराम धर्म रक्षती रक्षता किंवा असं काय लिहिलं तर लगेच सगळ्यांना मिरच्या लागतात. ते धनुष्यबाणचे हल्ली येत आहेत. हिंदू असंही घ्यायचं, हिंदू नुसतं आणि काहीतरी सिम्बॉल्स. हे लेन्सकार्डचं पण आता चालू आहे प्रॉपर कॉन्ट्रोवर्सी. तो बन्सल म्हणाल असं काही नाहीच आहे. आणि डॉक्युमेंट्स येत आहेत बाहेर, तिथले एम्प्लॉईज सांगतात. लिब्रांडू काय माहिती आहे, मला ते विचित्र वाटतंय जरा सगळं हल्ली. नाही, या ज्या गोष्टी होत्या इतके दिवस, आपण काही रील्स किंवा शॉर्ट्समध्ये आधीच्या फिल्म्समध्ये कसा अँटी हिंदू प्रोपोगंडा होता. मी सकाळीच काहीतरी एक बघितलं, अमिताभ बच्चन कुठल्या तरी फिल्म मध्ये ती शेंडी जाळतो. हो शेंडी आणि एका ह्याच्यात ते काहीतरी त्यांचा जो कपडा असतो हिरवा, त्याच्यावर उर्दू मध्ये लिहिलेली कॅलिग्राफी, त्यालाच ते देव किंवा असं की त्याला सॅक्रेड मानतात, ते घेऊन तो जातो, मग त्याला गोळ्या बसतात. ते काय बिल्ला असतो कुठला तरी 786. ते पण आहे, त्याने तो वाचतो. बऱ्याच ह्याच्यात आहे, त्याला कुणाशीच प्रॉब्लेम नसतो म्हणजे. आणि मग इथे जर बोललं की आता धुरंधर मेनली अँटी टेररिझम आहे आणि पाक स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम करत आहे, हा मेन रिव्हील किंवा हा मेन त्याचा पॉइंट आहे. ह्याच्यात इस्लामला डायरेक्ट टार्गेटिंग नाहीच आहे, पण ऑफकोर्स ते आता हे सगळ्या गोष्टी मदरच्या मध्येच होत आहेत ना, तर आता काय करणार मग? कारण परवा पण TCSचं झालं, मला असं दिसलं नाही कुठे की मुस्लिम्स ह्याच्यावरून एनरेज्ड आहेत. यार तुम्ही आम्हाला चुकीचं रिप्रेझेंट केलं जाते, असे सगळे नाही आहेत असं पण कोणी म्हणत नाही, किमान तेवढे तरी. म्हणजे आता मग काय करायचं, म्हणजे काय लेवलला हे चालू आहे. एक डिनायल होत आहे मेन स्ट्रीम मध्ये की अमुक, आता केरळा स्टोरी आल्यावर सगळे भसाभस त्याच्यावर सोशल मीडियावर सगळे अँटी हे चालू होतं की हे सगळं स्कॅम आहे. आणि पण आता TCSचा केस आल्यावर ते लिटरली म्हणजे
अजून तुम्हाला काय हे पाहिजे की एका स्ट्रक्चर्ड वे मध्ये हे होत आहे, हेच त्याचं म्हणणं आहे ना. पण अंगणात आग आल्याशिवाय ते हे नाही, ते तसंच आहे. ते काय माहित लोकांचं काय. स्वतःचा हात जोपर्यंत पोळत नाही ते लोकांना लक्षात येणार नाही, तोपर्यंत सगळ्या गोष्टी गोड वाटतात. कालच मी एक ट्विट अशी हे बघितली की लेफ्टिस्ट मुली किंवा काहीतरी स्मॅशिंग ब्राह्मॅनिकल पॅट्रियार्की वगैरे असं असतं, जोपर्यंत त्यांचं मुस्लिम मुलाशी लग्न होत नाही आणि मग ते डायरेक्ट बुरखा घालूनच असतात. म्हणजे हे काय आहे. आणि तिचं ते कोणतरी एक युट्यूबर किंवा कोणतरी सोशल मीडिया कोणतरी होती, तिचे आलेले मध्ये खूपदा, ती आधी अशी अँटी सगळं पॅट्रियार्की आणि हे आणि ते ऑपरेशन ला विरोध करणारी, आणि मग तिचं लग्न झालं आणि मग आता ती बुरखा घालून फिरते. तर ह्यातला विरोधाभास कोणालाच हे नाही होत आहे, काय म्हणतात, ती अजूनही घालते बुरखा. हा जाधव मराठी. बाकी काय झालं? बाकी हेच. तुझं काय जुनं आहे पॉडकास्टिंग किंवा या सगळ्याबद्दल? असं नाही मी विचारत की का सुरू केलं किंवा काय, पण किंवा मला असं हे म्हणायचं की मराठी पॉडकास्टिंग मध्ये तुला काय मिसिंग वाटतंय किंवा, कारण की मला तर पॉडकास्टिंग हे मुलाखतच आहे असंच एक सगळीकडे झालंय. जे असे रॅन्डम ब्रांचेस येतात ते परस्यू नाही केले जात नाहीत, आणि मग परत मुद्द्यावर परत तो त्याला घेऊन येतो की अरे हे प्रश्न विचारतो. बेसिकली मोस्ट ऑफ द पॉडकास्ट तेच आहेत की होस्टने 15 प्रश्न किंवा 20 प्रश्न लिहिलेत किंवा ढापलेत कुठून तरी, आणि गेस्टला येऊन तो तेच प्रश्न विचारणार. गेस्टने जर एका मुद्द्यावरून 100 मुद्दे किंवा 5 मुद्दे वेगळे काढले तर त्या ब्रांचेस तो परस्यू करणार नाही. ते पुढचे चौदा पण विचारायचे. हा, हे अभ्यास करणं बरोबर आहे. आता ठीक आहे, आपण तर हे असं कायमच बोलत असतो, फक्त आता रेकॉर्ड करतो बरोबर. पण इकडे कोणतरी मोठा माणूस आला, काय म्हणूया आपण, विद्वान कोणतरी आले, तर तू अभ्यास करणारच की ह्या सरांना मी काय विचारतो. पण बरोबर ते फेकून द्यायची पण तयारी पाहिजे ना, ते तुला माहिती पाहिजे की काय आहे या माणसाला, आपण काय बोलू शकतो, काय काढून घेऊ शकतो. बरं, जे बोलतोय ते पण सगळ्यांना माहिती आहे किंवा त्यामुळे परत तेच करण्यात अर्थ नाहीये. हो, क्लिकबेटी किंवा असं एक क्लिकबेटी पण नाही म्हणणार यार, ऑब्वियस जे आहे काही. आता मी रेफरन्स नाही देते डायरेक्टली, पण असं एक ते ग्लिम्स देतात की तो त्यांचा खजाना, ते जस्ट तो जो माणूस असतो ते कळायला पाहिजे की अरे ह्यांना इथे जर हा ओपन केला तर इथून ब्लास्ट काहीतरी वेगळंच येईल, पण ते नाही केलं. आणि ते गेस्टला पण माहित नसतं की त्याला पण तेच एक्सपेक्टेड आहे की हा 10 प्रश्न विचारणार आहे आणि त्या 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्याला हे एक्सपेक्टेडच नाहीये की मी जे सब टॉपिक्स काढतोय याच्यावर हा पुढे डिस्कशन करणार आहे, कारण फॉर्मॅटच तो झालेला आहे प्रत्येक पॉडकास्टचा, मुलाखत, इंटरव्ह्यू. तुला तेच म्हणजे काय म्हणतात यार, त्याच्यात एक साचा झालाय तो तयार, आणि हे झालं आहेत. अपवाद पण आहेत, पण असं नाहीये कोणीच नाहीये, पण तरी पण सगळेच असे नसतात. म्हणजे त्यांचे पण सगळे एपिसोड असे नसतात की रिलॅक्स्ड आहेत, त्याच्यात एक ते येतच आहे. तर तुझं काय जो रोगन किंवा मूळ ह्याचं जे मूळ अजून एक तो पॉडफादर कोण आहे तो मोठा, म्हणजे जो रोगन पण आले. पॉडफादर त्याला गमतीने म्हणतात, त्यांनी पहिला पॉडकास्ट चालू केलेला, जो रोगनवर पण आलाय, त्याचं नाव विसरलं नेमकं आता. कमेडियन आहे का? नाही, असा सायंटिस्ट किंवा असा कोणतरी द पॉडफादर. तर तो पण, तर ते त्याची ओरिजिन हेच आहे की काय, म्हणजे गप्पा टाकणे बेसिकली, तेच कॉन्व्हर्सेशन्स पाहिजे, आणि जिथे जाईल विषय तिथे जायची तयारी पाहिजे, बस. या पलीकडे नाहीये पॉडकास्ट. हो, आणि
म्हणजे जसा जसा तो ऑडिओ फॉर्मॅटच होता ना सुरुवातीला, बरोबर. हे कोणतरी गाडी चालवताना ऐकते, धावताना, जिम मध्ये किंवा भांडी घासताना काय. आता त्याला नंतर व्हिडिओ आला आणि लोक व्हिडिओवर एवढं फोकस करायला लागले त्याच्या ह्याच्यावर, एस्थेटिक्सवर आणि एडिटिंग. मग सुरुवातीला एक खप्पाखप असा म्हणजे ट्रेलरच येतो, म्हणजे ते बघायला भारी वाटतं. नाही असं नाही, याचं पण म्हणजे रणवीर अलाहाबादीचे जे इंट्रोज त्यांनी जे ट्रेंड आणलेला की कडक एकदम AI आणि ह्या आणि त्या आणि असं एकदम. प्रॉब्लेम तो पण आहे की कोणीतरी एक ट्रेंड आणतं आणि त्या ट्रेंड मागे सगळे पळतायत. आणि तो स्वतःचं डोकं लावणारे फार कमी आहेत कमी आहे. की हे असंच का बरं, किंवा मला ही पद्धत पाहिजे, ही स्टाईल पाहिजे, असं ते- विचार करणारे फार कमी आहेत. मला एक म्हणजे हे माझं स्वतःची थिअरी आहे, पण थिअरी किंवा काय माहिती, एक विचार आहे की पूर्वी आपण जेव्हा गुहेत किंवा असे त्या लेवलला होतो हजारो वर्ष आधी, तर आपण जे एल्डर्स असतील दिवसभर हंटिंगला जाऊन आलेत आणि आग आहे किंवा जे कसे कोटी आणि कम्युनल जिथे जागा असेल अंगणात सगळ्यांच्या, तिथे कोणतरी बोलत बसलेत दोघे आणि मग बाकीचे ऐकत बसलेत किंवा काहीतरी चालू. तो एक जो पॅसिव्ह ऐकतो, आणखी आता ऐकताना आपण जर इंटरप्ट नाही करत किंवा काय, तो फील मला वाटतो. आणि तो अनस्ट्रक्चर्ड किंवा एक मेअंडरिंग कॉन्व्हर्सेशननीच तो फील येतो. तर मग ते अगदी असं म्हणजे हा आता सांगा मग या किल्ल्यावर कसं जायचं किंवा काय, तेच 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 तेच. आणि ऍक्च्युली माणसाचं काय म्हणतात, एक अनएडिटेड एक त्याचा झोन किंवा व्हाईब किंवा काय म्हणायचं ते नाही कळत त्याच्यात. तो एक परफॉर्मन्स आहे. परफॉर्मन्स आणि दोघेही लोक परफॉर्म करतात, म्हणजे तू विचारणारही करत असतो. मेन ऑब्जेक्टिव्ह किंवा मेन एम तोच पाहिजे की कॉन्व्हर्सेशन्सने असं व्हायला पाहिजे, गप्पा मारून मजा यायला पाहिजे किंवा त्या फ्लो स्टेटमध्ये जायला पाहिजे. बोलता बोलता 3 तास कधी झाले किंवा 2 तास कधी झाले कळलंच नाही. आणि बोलणारे गेले फ्लो स्टेट मध्ये की ऐकणारा पण जातो, आणि ते भारी आहे, त्यातली गंमत आहे. बाकी तुला आता आपण मागचे खूप वर्ष हे बोलणं चालू असायचं की म्हणजे 20s मध्ये असताना की 30s मध्ये सगळं निवांत असेल, सॉर्टेड असेल, तर त्याच्याबद्दल काय म्हणणं? ते मला वाटत नाही कधी होणार आहे सॉर्ट, किंवा कायम एक्सपेक्टेशन वेगळे आहेत की 20s मध्ये वाटायचं 30s मध्ये सगळं सॉर्ट होणार आहे. आता 40s मध्ये मला खरंच वाटतंय की साला 40s मध्ये मी निवांत, पैसे असतील, काय लोड नाही. डोकेदुखी वेगळी असेल. आता काही गोष्टी सॉर्ट आहेत, म्हणजे थोडी स्टेबिलिटी आलेली आहे, मला पण आली आहे, तुला पण आली आहे, लागली किती पण असू दे आयुष्याची, पण जरा स्टेबिलिटी आली आहे. म्हणजे काही गोष्टी स्टेबल झाल्या, पण काही गोष्टी आहेत तशाच आहेत. कदाचित 40s मध्ये त्या गोष्टी, मोठी बाईक घ्यायची, 4 सिलेंडर पाहिजे, 1 सिलेंडर नाही, मी म्हणतोय 40s मध्ये कदाचित त्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील, पण नवीन हे वाढतील, प्रॉब्लेम्स वाढतील. त्यामुळे बॅक टू स्क्वेअर वनच होणार की अरे 40s मध्ये पण बीटी बसते. प्रत्येक फेज मध्ये एक काहीतरी असतं ज्याच्यात तेव्हा किंमत नसते, आणि नंतर कळतं की यायला 20s मध्ये आपण रिकामी फॅनकडे बघत एवढा वेळ असायचा आणि आपण म्हणावं तेवढं केलं नाही किंवा करायला पाहिजे होतं. आता वेळ नसतो, पण वेगळ्या गोष्टी आहेत. पण आता काय आहे ते आत्ता कळलं पाहिजे, ते 40s मध्ये जाऊन नाही कळलं पाहिजे. पण मला 30s वर्स्ट असं नाही, ते कनन गिलचं वर्स्ट म्हणजे 20s मध्ये हे असतं ना की यार 30s आहेत अजून, 40s आहेत अजून, म्हणजे वेळ आहे अजून, निवांत आहे. मला आता येताना पण हे डोक्यात आलं एकदा की 30s म्हणजे आता मी आणि मधुरा आम्ही ह्याला गेलेलो, म्हणजे बायको माझी वेरूळला गेलेलो बाईकवरून आम्ही. मी तिला खूप वेळ चल आपण जाऊ बाईकवरून, 9 तास लागले, वाट लागली. सो तिथे गेलो, ती एक गोष्ट म्हणजे एक राईड म्हणूया आपण 9 तासाची. नंतर तिकडे आम्ही एका दिवशी देवगिरी किल्ला चढलो आणि ऊन होतं खूप, म्हणजे आम्ही थंडीत जाऊया म्हटलं, ऊन नाही लागणार, कुत्र्यासारखं खूप जानेवारीत. किती चढायला देवगिरी? फिटनेस नाही रे,
म्हणजे पण म्हणजे किती खूप आहे का? किती असेल यार, म्हणजे आपला लोहगड लेवल आहे असं मला वाटतंय, हम्म. किंवा आता तिकोणाच्या इतका? जास्त असेल, डबल असेल. अच्छा. उंच आहे तो प्रॉपर, तू बघितलास ना जाताना, हम्म. असा प्रॉपर तो मध्येच आहे, आणि त्या लँडस्केप मध्ये मध्येच तो यादवांचा सुळका. तर एक राईड 9 तासाची, मग हा एक देवगिरी, आणि आम्ही नंतर घृष्णेश्वर मंदिर, जे ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, आणि ते मालोजी राजांनी, बहुतेक हे फॅक्ट चेक करू शकतो, पण मालोजी राजे म्हणजे शहाजी राजांचे वडील, त्यांनी ते हे केलं होतं वगैरे, जीर्णोद्धार किंवा ते काय माहिती नाही, पण हे पण आम्ही बघायला गेलो. आणि तिथे आम्ही खूप, कारण की तो लॉंग विकेंडचा रविवार होता, 26 जानेवारीचा विकेंड. तर तिकडे ह्या 3 गोष्टींमध्ये मला हे जाणवलं की हे हा असे जे लॉंग एक्सपिरियन्सेस असतात, जर्नीज असतात म्हण किंवा काय म्हणून, त्याचा एक मिड पॉइंट असा येतो की झक्कू मारली आणि आलोय, असं प्रत्येक वेळी होतं. म्हणजे मी आता मध्ये गोव्याला पण गेलेलो बाईकनी, पुणे गोवा. नंतर मी मध्ये एकदा जून मध्ये मागच्या हम्पीला गेलेलो, ते 600 किलोमीटर काहीतरी होतं, 12 तास लागतात. हे अशा मोठ्या मोठ्या ज्या राईड, त्याच्यात ना साला एका पॉइंटला ना दुपारी, युजली दुपारी हीट एक्झॉशन येतं, हे दमलंय सगळं धूळ, आणि झक मारून इथे आलोय हे येतच, आणि तो मिड पॉइंट असतो. तर तू म्हणजे तुला मागे पण नाही जाते, पुढे म्हणजे तू अडकलायस. तर माझा सांगण्याचा मुद्दा आहे की 30s मला हा तसा झोन वाटतोय की आता इथे आलोय यार, आलोय तर आहे इथे आपण, 30s हा मिड पॉइंट आहे, झक मारून आलोय का इथे. पण मी तेव्हा कारण की मी बाईक राईड्स करून 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 मला ते कळालं की अरे हा एक फेज आहे, हा 1-1.5 तास हे असं होतं, थांबायचं, पाणी प्यायचं, चिल मारायचं, आणि मग तो जातो फेज, मग परत मज्जा येते, मग सनसेट, मग सूर्य खाली येतो, मग सनसेट येतो, मग सनसेट नंतरचा गारवा येतो वगैरे वगैरे, ते मज्जा येते परत. पण तो एक जो असं की सगळं एकदम एका वेळी अंगावर येणं, ते मला वाटतं 30s तशा असू शकतात. दुपारची वेळ, आणि सगळीकडून असा दाह येतोय, आणि आपण ठरवलंय निघताना की हे म्हणजे ठरवताना आपण असे असतो की यार 5ला 4:30ला उठून रेडबुल मारा 2 आणि हे सगळं करा. तर ते आपल्या 20s होत्या की आपण निघालोय त्याचा. पण आता ऍक्च्युली इथे अजून ते चालू झालंय असं मला वाटतं. 20s मध्ये पण काही नव्हतं रे. कुठे चाललोय ते माहित नव्हतं मुळात, पण निघालो तरी होतो. म्हणजे ते हे होतं ना की खूप लेट निघालो. लेट 40s मध्ये हे 20s. असणार आहे का? 30s मध्ये काही गोष्टी सेटल होतील असं मला वाटतंय. म्हणजे क्लॅरिटी येईल अजून की काय हे, कारण मिड लाईफ क्रायसिस आपलं 20s मध्ये सुरू झालं आणि ते अजूनही संपलं नाहीये. समजलं नाहीये. हा कालच आला परत. म्हटलं यार आता दर आठवड्याला कसं काय यार, सारखं सारखं काय यावं ते परत बस. कुठे मिड लाईफ आयुष्यात. हा मेनली हे ट्रॅफिक मध्ये होतं की साला जातोय इथून यायला, माझा अख्खा सिंहगड रोड लागतो मला ऑफिसला जाताना, तिथे अडकून असं हीट. आणि आता ते मध्ये सगळं हे झालेलं, काही काही फेस्टिवल्स होते, तर मध्ये सगळं ते बांधलेलं आहे आणि अर्धा रस्ताच आहे आणि सगळं हे धुळीचं सगळं आहे. मला या विचारांसाठी ट्रॅफिकची गरज नाही, बसलोय असं मध्येच काय चाललंय. पण हे एक आहे की सायकलमध्ये म्हणजे तुझं आयुष्य चालू आहे आणि मध्येच तू कॉन्शियस होतो की तू काय करतोय आयुष्यात. तू जगतोय, तुला बायको आहे, तुला एक पोरग आहे, आणि तू काय करतोय याची तू कॉन्शियसली याचा विचार करतो. आणि बीटी अजून वाढते की काय चाललंय माहित नाहीये, कुठे चाललंय माहित नाहीये. आणि हेच मी सांगतोय ते आता, पण ही बाईक आता घेतली नाही, पण ही फेज 20s मध्ये होती. म्हणजे ही प्रकर्षाने होती 20s मध्ये, ज्याचा सारखा प्रत्येक मिनिटाला विचार करायचो मी तरी. मी पण आता
ते जरा कमी झालंय. म्हणजे आता फक्त वेळ मिळाला मध्ये तर तो विचार येतो की काय चाललंय, भास्कन काय येतो. चाललंय, भास्कन येतो. भस्कन येतो. तेच हे पण आहे की सिस्टीम इतकी भंगार आहे, एज्युकेशनल सिस्टीम. 12वी पर्यंत म्हणजे 10वी पर्यंत सुद्धा मुलांना क्लॅरिटी नाहीये की 11वी-12वी काय करायचंय. 10वी नंतरच्या मुलांना विचारलं की म्हणजे 75% वरच्या मुलांना हम्म. की 10वी नंतर तू काय करणार आहेस, तर तू असा बघेल की 11वी. म्हणजे काय घेणार आहेस, हा. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. हो. तू बघेल असं की काय मूर्ख प्रश्न आहे, सायन्सच घेणार. हो. विचार कुणी करणार नाही की कॉमर्स घ्यायचं आहे का आर्ट्स घ्यायचं आहे. ते ठरलेलं आहे, अजूनही ठरलेलं आहे. हो. म्हणजे तेव्हा ते जरा हे वाटायचं की स्टिरियोटिपिकल वाटायचं की हुशार मुलं ते घेणार आहे, पण ते खरं आहे आणि अजूनही ते चालू आहे. खूप कमी लोक आहेत ज्यांचं ठरलेलं आहे आधीपासून की मी कॉमर्सकडे जाणार आहे हो. किंवा आर्ट्सकडे जाणार आहे. त्यांचे पण युजली आई बाबा सीए असतात किंवा असं. मग तेच आहे. 12वी नंतर पण तेच होतं. इंजिनिअरिंगकडे मास हे इंजेक्ट होतात ते आणि मग ते तसेच बाहेर पडतात आणि तोपर्यंत म्हणजे वयाच्या 22व्या वर्षापर्यंत ती अक्कलच येत नाही की पुढे काय करायचंय. किंवा त्याच्यानंतर आणि जेव्हा काय म्हणतात मास प्लेसमेंट्स होतात किंवा प्लेसमेंट्स होतात, फक्त तो विचार नाही की आपल्याला खरंच हे करायचं आहे का. सगळे करतायत म्हणजे मुंबईच्या लोकलमध्ये जे घोळके जातात आतमध्ये, तसं सगळं हे होतंय. आणि चुकून एखादा विकेंडला गेला आणि गर्दी नसेल तर खरंच घुसायचंय का इथे, हा विचार येतो. पण ते हे नाहीये की काय करायचंय, का बरं करायचंय, स्वॉट काय आपलं, हे नाहीये, शिकवलेलंच नाहीये कोणाला. नाहीये. आणि 22व्या वर्षी माहिती नसणं हे एक गोष्ट झाली, पण शोधायचं कसं हेही माहिती नसतं. हा, आपल्याला जेव्हा ही काय म्हणूया आपण ऑनलाईन जेव्हा आलो, आपण तसे लवकरच ऑनलाईन आलो त्या मानाने, पण विषय अख्खी ह्याच्यात गेली की यार काय किंवा जगाचा सोर्स कोड समजून हे जे पेंटिंग आहे मागे ते त्याचा तेच आहे ना, तो तेच करतोय तो. की जेव्हा लक्षात येतं की यार हे म्हणजे आता सिस्टीम कोणी ते मॅकॉले का कोणतरी होता ना, जो ब्रिटिशर होता, त्यांनी हे सगळं ते त्यांना सिव्हिल सर्वंट्स पाहिजे होते भारतीय, त्यांना ते मेंटॅलिटी आणि हे पटत नाही. ही कॉन्स्पिरसी वाटते लोकांना की अरे ऑफकोर्स तसं आहे. आणि रशियन कोणतरी एक स्पाय होता जो मध्ये डिफेक्ट नाही काहीतरी, म्हणजे तो बेसिकली त्यांनी सांगितलेलं की आम्ही जेव्हा कॉलोनाइज करतो एखाद्या कंट्रीला तेव्हा त्यांचं काय म्हणतात मेंदूतून त्यांना अधू करणं हे केलं जातं म्हणजे एज्युकेशन सिस्टम. त्यामुळे काँग्रेसकडे सत्ता दिली गेली कारण ते जास्त अलाइंड होते ब्रिटिशांच्या विचारांशी किंवा विचारसरणीशी, राहणीमानाशी. तर त्यांना ती ट्रान्सफर ऑफ पॉवर केली गेली. असं नव्हतं की प्रो काय म्हणूया आपण प्रो भारत, मी हिंदू पण नाही म्हणते, प्रो भारत विचार असणारे लोक तेव्हा होते, पण त्यांना वगळून ह्यांच्याकडे दिलं गेलं. आणि त्यांनी जी पुस्तकं लिहिली, टेक्स्ट बुक्स, ते आपल्या आईबाबांची जनरेशन साधारण कधी 60s मध्ये जन्माला आले, त्यांनी जी पुस्तकं वाचली त्यांना ते खरं वाटतं यार की हे असंच होतं की गांधीजी म्हणाले जा, ओके जातो. अरे नाही बाबा, खूप वेगवेगळे फॅक्शन्स तेव्हा होते, पण त्यांना हळूहळू आता ती काय म्हणूया, ही पण एक साऊथ अमेरिका म्हण किंवा जे इतर एस्पेशली साऊथ अमेरिका आणि आफ्रिका जिथे पण कॉलोनायझेशन झालं होतं ब्रिटिश आणि हे, तिथे आता ती काही मागच्या दशकात डिकॉलोनायझेशनची प्रोसेस सुरू झाली. तिथे हे कॉलोनायझेशनचं सगळं जे काय म्हणते अशी ती कासवांची रील येतात बघ की त्यांच्यावर ते चिकटले, रीफ चिकटले आणि मग ती कोणती बाई काढते आणि तसलं हे कॉलोनायझेशनचं जे हे आहे ते शेड करणं ही पण एक प्रोसेस आहे. तर त्याच्यात मग आता नामकरण आलं किंवा काय म्हणतात सिटीजची नावं ओरिजिनल नावांकडे जाणं, तर हे सॅफ्रनायझेशन लगेच लिबरल लगेच उठतो की सॅफ्रन, अरे त्यांची जुनी नावं आहेत ती. म्हणजे आता मला नाही चुकीचं वाटतं, तुला वाटतं का असं की हे, कारण आता जेव्हा रायगड पडला शंभूराजेंचा हे झाल्यानंतर, तेव्हा औरंगजेबनी त्याचं इस्लामगड नाव केलेलं. मग आपण इस्लामगडच म्हणत बसायचं का, आपण रायगडच म्हणणार ना, कारण की तो रायगडच आहे. तुम्ही येऊन नंतर आम्हाला हे करून नाव बदलता एखाद्याचं, किंवा एखादं महत्वाचं रिलिजियस शक्तीपीठ म्हण किंवा एक
असं नाही ना की कोपऱ्यातलं कुठचं तरी राम मंदिर आहे, असं नाही. मेन राम जन्मभूमी, त्या मस्जिदीच्या डॉक्युमेंटेशन मध्ये पण मस्जिद हे जन्मस्थान असं लिहिलेलं आहे. तर असं कुठच्या मस्जिदीचं नाव असेल ना? किंवा ज्ञान वापीचं जे मस्जिद आहे आता, ज्ञान वापी म्हणजे वापी म्हणजे विहीर, वेल ऑफ नॉलेज, हे संस्कृत शब्द आहेत ना. असं कसं मस्जिदीचं? ऑफकोर्स तिथे तर म्हणजे ज्ञानवापीला तर स्ट्रक्चरच दिसतं मंदिराचं मागून, म्हणजे ते खांबच आहेत त्यांनी ठेवलेत की म्हणजे ते तर डायरेक्टली येऊन तुम्ही म्हणजे हे मी आजच एक हे बघितलं, काय आहे? कुतुब मिनारच्या तिथे एक रिस्ट्रिक्टेड एरिया आहे. तिथे कोणीतरी इंग्रज का ऑस्ट्रेलियन माणूस गेला आणि तिथे काहीतरी एक काच लावलेली आहे, म्हणजे काचेतून त्याने बघितलं तर तिथे त्याला गणपतीचं हे दिसलं काहीतरी. हे कुतुब मिनार आहे का मला माहित नाही, पण कुठचं तरी मॉन्युमेंट आहे. दिल्ली मधलं एक मॉन्युमेंट आहे. तर हे बेसिकली की एखाद्या मूळ सिव्हिलायझेशनला ब्रेन वॉश करणं, कारण की आपल्या आत्ताच्या समाजात एक मेन स्ट्रीम ह्याच्यात एका स्वतःच्या धर्माबद्दल एक न्यूनगंड असणं, लाज असणं की आपले तर हे आहे, आणि पण हे ते त्यांचे गोष्टी म्हणायला लागले ना, किंवा त्यांचे डिस्प्ले करायला लागले रिलिजियस काही म्हणजे कपडे, टोपी, आपण जे सगळे हे हा असतो, नाव असतो, काही असतं, म्हणजे प्रत्येक रिलिजनचे वेगळे डिस्प्ले करण्याचे हे आहेत. तर त्यांचे आपल्याला नाही, त्यांना नाही वाटत, आपल्याला आपणच येडे म्हणतो. आपण फोन उचलल्यावर जय श्रीराम म्हणालो तर सगळे असे बघतात की यार कोणतरी संघी असतो डायरेक्ट, म्हणजे मध्ये काही नाहीच आहे. म्हणजे एखादा प्रो हिंदू अँटी बीजेपी असू शकतो, संघी पण नाही रे, म्हणजे हा काहीतरी वाया गेलेला किंवा गुंड प्रवृत्तीचा. तर हे पण बॉलिवूड मध्ये नाही आलंय का, की दरवेळेस आला जो गुंड असतो तो असाच असतो, टीका लावून असा तेल लावलेला, आणि हे पण एक सटल पण नाही आहे यार. हे का सटल वाटत? हे मुळात इतके दिवस लोकांना दिसलं का नाही हे मला कळत नाही, किंवा कोणी बोललंही नाही याच्याबद्दल. भटजी लोक पण असे ना हे दाखवलेत, म्हणजे असे क्रिपी. तर एक कोणतरी पोस्ट लिहिलेली की यार मला लहानपणी भीती वाटायची भटजी, म्हणजे हे मंदिरातले जे असतात, कारण की ते पिक्चर मध्ये हेच बघतो यार लहानपणापासून हा मुलगा. तर त्याला बरं आता हे म्हणजे आता कोणतो व्हॅटिकन मध्ये किंवा जे चर्चचं जे इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यात ती पेडोफिलिया आणि हे सगळं बरंच एक्सपोज झालं काही वर्षांपूर्वी. एक पण पिक्चर मध्ये दाखवलंय का असं? फक्त एका स्पेसिफिक, ह्यालाच तर, आणि जिंगोइझम किंवा हे सगळे शब्द आहेत, पण हे सो कॉल्ड मेजॉरिटीला नाही अप्लाय होत. हे उलट आहे यार सगळं भारतात, म्हणजे एक्झॅक्टली उलट आहे. आणि ज्या पद्धतीने ब्रेन वॉश केलंय ते इतकं छान ब्रेन वॉश केलंय, खूपच भारी केलं की स्वतः आपण आयडेंटिटी विसरलोय स्वतःची. आणि मधली जी जनरेशन आहे ती म्हणजे आई बाबांची, आपल्या 60s मध्ये जे जन्माला आले किंवा ते अराउंड ते बूमर्स आहेत काही काय जे काय, तर त्यांच्या ते पण डिस्कनेक्ट झाले, किंवा त्यांच्या 1-2 जनरेशन आधी ब्रिटिशांच्या रूल मध्ये ते सगळं हे काय आहे असं, आपण म्हणजे गप यार कर गपचूप. तर मी पण आधी असं होतो की यार मी नाही करणार, काय फालतूगिरी, सुपरस्टिशन आहे किंवा हे, कारण की माहितीच नाहीये काय. पण आता पण काही गोष्टी रिसर्च थ्रू रिव्हील होत आहेत, तिकडे येण्यासारखे करतात यार लोक सगळं. हे योग मधून योगचं योगा करून आधी तिकडे सगळं ते सगळं, म्हणजे ते आपल्यालाच विकतायत आता परत आणून, आपलंच पॅकेज, हे आपलाच माल आपल्याला पॅकेज करून विकतायत, आणि आपण येडे आहे. पण हे जर आपण बोललो, आता आपण पॉडकास्ट करून बोलतोय, पण हे बाहेर जाऊन आपण बोललो तर आपल्याला येड्यात घडतात, एवढे ते कन्व्हिन्स्ड आहेत. मग खरे फंडामेंटलिस्ट कोण आहेत? म्हणजे मुळात जुना जो लेफ्ट होता, लिबरल्स किंवा लिबरलिझम हा शब्द काय, की विचाराने लिबरल आहात तुम्ही ओपन आहात नवीन गोष्टींसाठी. हा ओपननेस नाहीये ना, की तुम्ही हेच करा, तुम्ही ह्याच प्रोनाउन वापरा. हे उलट झालं. हे काय आहे? म्हणजे हे ते एक्स्ट्रीमिझमलाच गेलंय. लिबरल म्हणजे तुम्ही मध्ये, जर तुम्ही एक्स्ट्रीमला गेले तर तुम्ही लिबरल राहत नाही, पण ते लिबरलच्या नावाखाली चालू आहेत त्या गोष्टी. पण तो ऑफ नाही झाला ना. तर म्हणजे हे, आणि ना एक्स्ट्रीमिझम म्हणजे कसं आलंय, आणि हे आता काही थोडं जरी राईट विंग पण मी नाही, कारण की विंग्स वगैरे हे तर आपल्याकडचं नाहीच आहे. हे आपण अमेरिकेचं उचलून लावतो इथे, की लेफ्ट विंग राईट विंग. तिथे 2च पार्टी आहेत यार, तिकडे असणार आहे, आपल्याकडे नाही असं मल्टिपल. आपलं कल्चरच असं आहे की आपल्याकडे एक स्पेक्ट्रम आहे प्रत्येक विचारांच्या बाबतीत. म्हणजे हिंदू धर्मात पण नास्तिक
नास्तिकवाद हा खूप आधी म्हणजे सुरुवातीपासूनच आहे इनफॅक्ट, आणि त्याच्यातही काही प्रॉब्लेम, कारण कुणालाच कशाचा प्रॉब्लेम नाही आपल्या ह्याच्यात काही दुसऱ्यांना तुम्ही फोर्सफुली कन्वर्ट करा या तेव्हा काहीच नाही तसं. तर हा खरा लिबरलिझम हाच आहे ना, की मल्टिट्यूड ऑफ विचारांमध्ये कम्फर्टेबल राहणं किंवा डायव्हर्सिटी, वैचारिक डायव्हर्सिटी. पण जे बाकी धर्मात मला नाही आढळत, तिथे खूप एकांगी विचार आहे सगळीकडे. पण आत्ताचं लिबरलिझम हे नाही आहे ऍक्च्युली लिबरल, ते खूप रिजिड आहेत, खूप रिजिड आहेत. वोक ओपननेस, मुळात लेफ्टचा मुद्दा काय आहे की ओपननेस आहे. म्हणजे 60s मध्ये जे काउंटर कल्चर मुवमेंट आलं US मध्ये, त्याचा मेन पॉइंटच हा होता ना की म्हणजे एफ यू टू द मॅन, टू द मशीन, टू द एस्टॅब्लिशमेंट, म्हणजे अँटी एस्टॅब्लिशमेंट. आता ह्यानंच एस्टॅब्लिशमेंट व्हायचं की तू कॅन्सल्ड आहेस, तुझं हेच झालंय, तू आता म्हणजे घराचे ऍड्रेस वगैरे लीक करतात लोकांच्या, किंवा म्हणजे आता ऑब्व्हियसली राईट विंग कडून पण हे होतं. म्हणजे आता ह्याचं समय रैना म्हण किंवा काय मध्ये ते त्यांच्या घरी जाऊन फोडणं, हे पण चुकीचंच आहे. पण माझा मुद्दा आहे की लिबरल, सध्याचे लिब्रांडू म्हणूया, हे ऍक्च्युअली लिबरल नाही आहेत. ते खूप आता स्ट्रिंजेंट झालेत, आणि अगदी तुम्ही त्यांच्या ॲलीमध्ये नसला ना तर तुम्ही राईट विंग आहात, तुम्ही संघीच आहात डायरेक्टली. कारण की वेगली प्रो हिंदू, प्रो भारत जरी तू बोललास ना तरी तू संघी आहेस डायरेक्ट. हे आता ऍक्च्युली आता एवढ्यात आलंय, आधी इतकं नव्हतं. पण लॉजिक काय ह्याच्यात? म्हणजे मला इनफॅक्ट वाटतं की बीजेपी हिंदूंसाठी काहीच करत नाही तसं जर बघायला गेलं तर. हा, असं पण असू शकतं ना उलट्या बाजूनी. मी नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखाद्या माणसाला ठीक आहे राम मंदिर तुम्ही केलं, अमुक ते सगळं, आता धुरंधर मध्ये जे सांगितलंय, समज आपण अज्युम करू की ते सगळं खरं आहे, तरी पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या अजूनही अनरिझॉल्व्ड आहेत. आपले जे ट्रॉमा आहेत, किंवा आता काश्मीरी पंडितांचा इश्यू आहे, तो ॲग्नॉलेज पण केला नाही जाते. बऱ्याच अशा गोष्टी आहेत. मंदिरांचा जो स्टेट, फक्त हिंदू मंदिरं ही स्टेट कंट्रोल झाली आहेत. तर आपला देश सेक्युलर नाहीये मग, कारण की एकाच तुम्ही धर्माला कसं काय, म्हणजे हिंदू टेम्पल्सचा जो इन्कम आहे तो स्टेट कंट्रोल्ड आहे, आणि कुत्र्यासारखं केवढे कमवतात मंदिर. तर हे एक मी कोणाला इंटरेस्ट असेल तर हिंदूज इन हिंदू राष्ट्र नावाचं पुस्तक आहे. आता ते ऑब्व्हियसली ते नाव आणि ते भगवं कव्हर आहे त्याचं, पण ते असं होईल की हे काय. पण त्यांनी सांगितलं की जर हे हिंदू राष्ट्र आहे, 2014 नंतर ऑरेंज सॅफ्रनायझेशन लाट आली आहे ते, पण त्यांनी 8 असे मुद्दे सांगितले की उलटी वाट लागली आहे. म्हणजे तर हे जे मेन मुद्दे आहेत ते आता मी सगळे नाही बोलत बसत, आणि ते वाचायला ऍक्च्युली खूप तसं सोपं पुस्तक आहे आणि छोटंसंच आहे, पण त्रास होतो वाचताना. त्यामुळे ते जरा तसं टफ रीड पण असू शकते कुणासाठी तरी. मला ती भीती बसाय, थोडे चॅप्टर पानं वाचायचो आणि म्हणा यार बस आतासाठी होतं, कारण की असं हे व्हायला होतं की अरे, आणि हे माहिती पण नाही एका ह्याला, फक्त मग नुसतंच जाऊन सिम्बॉलिक लेवललाच, म्हणजे की आम्ही टिळ्या लावूनच फिरणार, पण ऍक्च्युअल त्या एका आपल्या टेक्स्टचा किंवा काय रिलिजियस नाही म्हणायचंय मला, पण एक साहित्य जे आहे आपलं सगळं उपनिषद यांचा जर कळालं नसेल गाभा काय, तर मग नुसतंच आपण येडेपणा करणं पण चुकीचंच आहे. कुठे इथे कुठून आलो पण खूप हे झालं. आज पॉडकास्ट आहे बेसिकली कॉलनायझेशन आणि ते सगळं चालू होतं, ब्रेन वॉश. आणि हळूहळू मला वाटतं हे डिकॉलनायझेशन होतंय, हळूहळू रिव्हर्स होत आहेत गोष्टी. पण त्यांनी जे सुरुवातीला जे केलंय ना, म्हणजे आता टेक्स्टबुक्स कोणी लिहिली इथपासून येते ते हे पण आहे, जी स्वतंत्र झाल्यावर पहिलं जो एज्युकेशन मिनिस्टर का म्हणता येईल, ज्याने पुस्तकं लिहिली सगळी किंवा अप्रूव्ह केली स्कूलचे टेक्स्टबुक्स, मला तर परफेक्टली माहीत नाहीये, तर त्याच्यामध्ये हे म्हणजे खूप विचार करून बनवलेली आहेत. त्याच्यामध्ये मुघलांचा इतिहास आपण वाचतो, शिवाजी महाराजांचा नाहीये, म्हणजे फार थोडक्यात आहे, खूपच कमी आहे. आपण अकबरच्या गोष्टी वाचतोय, आपण अकबर द ग्रेट म्हणतोय.
आपण अशोक सम्राटचा वाचत नाहीये, अभ्यास करत नाही, चंद्रगुप्त मौर्य वाचत नाहीये, आणि लेटेस्ट जे शिवाजी महाराज आहेत ते आपण वाचत नाहीये. भारत पूर्ण भारतामध्ये यादव, सातवाहन काहीच नाही. architecture किती मोठं आहे. एक नाव नाही येत. सातवाहन राजे कोण होते एक नाव माहिती नसतं आपल्याला. यादव, देवगिरीचे यादव, एक नाव माहिती नाही. तो आता चोळ ना, चोल म्हणतो, चोल आपण चोल म्हणू सध्यासाठी. तर त्यांचा जो राजराज चोल होता तो म्हणजे नेक्स्ट लेवल. म्हणजे असं म्हणूया की मागच्या 2000 वर्षात जर बघितलं, महाराजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेवलला किंवा त्यांच्या जवळपास जाणारे असे 2-3 राजे होते ना आधी पण, किंवा विजयनगर साम्राज्य काय लेवलचं होतं यार. म्हणजे तिथे जे त्या काळातले चिनी किंवा अजून कोण बाहेरचे जे क्रॉनिकल करायला यायचे, फिरायला, पर्यटक नाही म्हणा त्यांना, काय म्हणायचं, ट्रॅव्हलर्स तेव्हाचे, तर त्यांनी जे लिहून ठेवलं ना ते वेळ लावणार आहे. म्हणजे विजयनगर सिटी त्या जगातली बेस्ट होती तेव्हा, जगातली. सगळीकडे ट्रेड रूट्स होते तिथे. त्या जिथे आता ते आपलं मेन मंदिर हम्पी मधलं नाव विसरलं, विरूपाक्ष टेम्पलच्या समोरचा जो बाजार आहे तिथे असे एवढे हिरे किंवा पाचू वगैरे विकायचे. ह्या लेवलचं काय म्हणूया समृद्धी होती तिथे. तर ह्या काहीच माहित नाही यार. मी काय करू यार, हुमायूनचा मुलगा कोण आहे. मी ठीक आहे यार, एक मुघल पिरियड एक होता, नक्कीच होता. 1300 नंतर जे इन्व्हेजन झाली, पण तेवढंच नाही आहे इतिहासात. म्हणजे आता दिल्ली पण कॅपिटल आहे कारण ते मुघलांचं कॅपिटल होतं, ते भारताचं कॅपिटल नव्हतं दिल्ली हे. पण किती सिलेक्टिव्ह. म्हणजे बरं, मराठा एम्पायर काय असं होतं का की काल कोणतरी म्हणालं की काहीतरी, मी आता आठवत नाही, पण रिजनल किंग होते महाराज. रिजनल किंग, अरे अख्खा भारत होता. त्यांनी जे राज्याचं निर्मिती केली, स्वराज्य स्थापन केलं, ते शाहू महाराजांच्या ह्याच्याखाली, म्हणजे बाजीराव असताना अख्खं भारत हे होता रे त्यांच्याकडे. तुम्ही रिजनल किंग म्हणताय यार. आणि पण एनसीईआरटी मधला तो किस्सा बघितला का? पुस्तकांमधून मराठ्यांचा जो हे नक्षा आहे तो वगळला गेला. अटक ते कटक पूर्ण नक्षा. आणि हे तर आहेच, खूप सदन सत्ता होत्या, हिंदू सत्ता, त्यांचं पण आपल्याला नाही माहिती. म्हणजे विजयनगरच्या आधी, आणि खूप आहे यार हिस्ट्री त्याच्यात. हळूहळू सिनेमा थ्रू किंवा असं, आता तो पॉनियन सेल्वन नावाचा आला, तो एक होता, जरा अवेअरनेस वाढतोय. पण म्हणजे पुस्तकांमध्ये हे का नसावं. आता अकबर द ग्रेट फॉर एक्झाम्पल, हे तुझ्या डोक्यात काय येतं अकबर म्हटल्यावर? काय सेक्युलर राजा आहे असं वाटतं. ऋतिक रोशन खतरनाक दिसायला आणि एकदम असा काइंड, आणि 25,000 हिंदू पण सोडले, 25,000 सिव्हिलियन्स, इनोसेंट सिव्हिलियन्स ना त्यांनी टाइमपास मध्ये मारून टाकले एका दिवसात. 25,000 मुलं, बायका, पुरुष. सीज ऑफ चित्तोडगड नावाचा प्रसंग आहे तो, आणि तो आय थिंक जिंकलेला ऑलरेडी, सो काही गरज नव्हती. आणि त्यांनी क्रूरपणे असंच मारून टाकलं. तो हा कसा माणूस ग्रेट असू शकतो? त्यांनी कुठचा तरी कर माफ केला यार, ठीक आहे यार, तो कर किंवा जे काय त्यांनी केलं असेल ते ह्याला ऑफसेट नाही करत. तुम्ही दोन्ही गोष्टी दाखवल्या पाहिजेत ना. आणि मुघलांबद्दल काय एवढा पुळका असेल, म्हणजे काय गरज आहे? त्यांनी असं काय केलं? आर्किटेक्चर आणलं काय, अजून म्युझिक आणलं, असं काहीही नाहीये. हे आता पर्शियन आर्किटेक्चर आहे, काय मुघल आर्किटेक्चर नाहीये. पर्शियातून ते हे आलं ना. आणि असं नव्हतं की ते यायच्या आधी ते आम्ही सगळे असे म्हणजे गवत लावून फिरायचो. खूप हाय लेवलचे लोक आधी इथे होऊन गेले. खूप मोठे मोठे राजे, अशोक होता किंवा अजून चंद्रगुप्त मौर्यचं पण काही माहिती नाही आपल्याला. असे जसं आता महाराजांचं म्हटल्यावर आपल्याला लगेच असे येतात ना की आग्रा येऊन सुटका, किंवा असे एक एपिसोड माहिती आहेत की त्यांच्या आयुष्यातले काय हे होते, मग ते अमुक ह्याच्यात अडकले होते, मग हे ट्रीटी ऑफ पुरंदर आणि हे सगळं माहिती आहे. तसं ह्यांचं आपल्याला नावं पण, सातवाहन मला एवढी मध्ये भीती बसली. ते ह्याला पण गेलो ना, सॉरी कैलास टेम्पल मध्ये वगैरे गेलो ना, तिकडे ते जे मूळ मंदिर आहे अख्खं, ते हत्तींच्या पाठीवर आहे असं त्यांनी केलंय. ते खूप इम्पॉसिबल आहे ते, तर ते आर्किटेक्चरली किंवा स्कल्पचरली, आर्टिस्टिकली ते इम्पॉसिबल क्रिएशन आहे. तर हे फोडलंय त्यांनी येऊन. म्हणजे कसं फोडलं असं नाही, शिगानी घेऊन किंवा ते हत्तींचे आय थिंक 1-2च हत्ती दिसले ना असे की ओके होते. बाकीच्या
हे सोंडा तोडले आहेत, कान तोडले आहेत. आणि आता तुम्ही ठीक आहे यार, तुम्ही आला आणि आपलं भारतीय सत्ता तेव्हा वीक होत्या वगैरे वगैरे, आणि आपल्यात पण इंटरनल असं नव्हतं की पाच, आता विजयनगर पडलं कारण त्या 5 शहाया एकत्र येऊन त्यांनी पाडलं ते प्रॉपर, आणि ते 8 महिने काहीतरी जळत होतं वगैरे असं, म्हणजे त्या लेवलचं ते श्रीमंत होते. तर आपण पण असे नव्हतो की 5 राजे एकत्र येऊन आपण भारताला हे करू, किंवा कारण अफगाणिस्तान पर्यंत होता तेव्हा भारत, सगळा भारतच होता, भारतवर्ष. पाणीनी अफगाणिस्तानमध्ये जायचं असं मला काहीतरी मी वाचलं बघून. खरे अच्छा. असेल खरं, म्हणजे सुधारूया सध्यासाठी. तर म्हणजे पाणीनी साला म्हणजे तसं नाही म्हणायचं, पाणीनी अफगाणिस्तानमध्ये जर राहतोय तर म्हणजे भारत मोठा होता. आणि ते हे पण मी मध्ये एक पॉडकास्ट बघत होतो, निलेश ओक नावाचे जे रिसर्चर आहेत त्यांचा, ते रामायण महाभारत आणि त्यांचं ॲस्ट्रॉनॉमिकल डेटिंग त्यांनी काढलंय, त्यातले जे रेफरन्सेस आहेत ॲस्ट्रॉनॉमीवरचे, तर त्याच्यावरून. तर तेव्हा लास्ट ग्लेशियल मॅक्सिमम नंतर जे आईस एजचा शेवटचा भाग होता, तर तेव्हा भारताचा जो एरिया आहे सगळा, म्हणजे अफगाणिस्तान टू, कारण की हा जो आता बे ऑफ बेंगाल आहे ना, किंवा इकडचे कुठचे देश, इंडोनेशिया आणि त्याच्या खालचा जो सगळा असा तुटक तुटक सगळे आयलँड देश आहेत आता, हे सगळे एकच लँड, ती लँडच होती तेव्हा, पाणी खाली होतं. तर हा सगळा बेस्ट होता पृथ्वीवर राहिला त्या काळी एरिया, आणखी असं निवांत 18-20 23 टेम्परेचर, आणि मस्त होतं. सो इथे ॲक्च्युली सिव्हिलायझेशन म्हणजे आफ्रिकेतून जो माणूस आला तो होमोसेपियन होऊन भारतातून बाहेर गेला, म्हणजे हे सायन्स सांगते, हे काय आता तुम्ही हे भारत असं नाही, हे खरंच तसं झालंय की तो तिकडून आले, आणि आणखी इथे कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट होतं सगळ्यासाठी, सगळ्याच दृष्टीने. कसं आलो इथे आपण, पण एनिवे तेच की ही ब्रेन वॉशिंग किंवा हे जे परत परत येते ही मागता की क्युरेटेड हिस्ट्री सांगितली गेली आपल्याला, आणि एक आपल्या आधीची जनरेशन त्याला क्वेश्चन करायला विलिंग नाही आता, आणि ठीक आहे, कारण की मी सांगायला गेलो ना असं नाहीच आहे, हे स्कॅम आहे हे, तर ते असं वाटतं की आता गांधीबद्दल काही बोलायचं तर अलाउडच नाही आहे, म्हणजे कितीही प्रूफ हे करूया, ते ब्रह्मचर्याचे प्रयोग किंवा जे त्यांचं चालू होतं चाळे 70 वयाच्या 70, हे एक सावरकरांनी जर हे केलं असतं तर काय झालं असतं, पण ते गांधींनी केलं तर काही बोलायचंच नाही. आणि म्हणजे ते मी तुला माहिती आहे ह्याच्याबद्दल काय? थोडं ऐकलंय मी, कारण की ते पण मी एक पुस्तक, ह्याचं प्रखर श्रीवास्तव नावाचा लेखक आहे, त्याचं गांधी हत्याकांड का प्रामाणिक पडताल नावाचं पुस्तक आहे, हिंदीत आहे, चांगलं आहे. मी वामनच्या घरी गेलो होतो ना एकदा, तर त्याच्या बाबांचं होतं, आणि मी असंच म्हटलं रात्री वाचतो, म्हटलं भारी, ऑर्डर केलं. म्हणजे ते काहीतरी यार, त्यांच्या ग्रँड निसेस वगैरे होत्या, त्या मुली ज्यांच्या असायच्या ना 2 त्यांच्याबरोबर ते अपॅरेंटली कपडे न घालता झोपायचे. आणि हे त्यांनी भाषणात, गांधीजींनीच सांगितलंय भाषणात, म्हणजे असं नाहीये की कोणतरी हे स्कॅम आहे किंवा कॉन्स्पिरसी, असं नाही, हे सगळ्यांना माहिती होतं, त्यांच्या पत्रांमध्येही आहे, त्या मुलींच्या डायरीजमध्ये पण हे आहे, आणि त्यांचं की हे मी टेस्ट करतोय स्वतःला की पहिलं म्हणजे 70 हे चाळे करू नयेत कुठच्याच माणसाने, असं माझं मत आहे पर्सनली. आता बस नाही यार, काय आहे यार, म्हणजे 70s मध्ये. आणि दुसरं म्हणजे त्या मुलींवर काय त्याचा हे झालं असेल सायकोलॉजिकल, एक काहीतरी गेली लवकर बरीच, जे डायरीज मध्ये पण बरंच काय काय, त्यांनी काहीतरी नाव होतं, मी चुकीचं नाव नाही घ्यायचं मला त्या मुलींचं. तर तेव्हा ह्यांना सरदार पटेल, नेहरूंना पण आवडलं नव्हतं हे बीट, कारण की ते म्हणजे तुम्हाला एकतर तुम्ही जे करताय सांगितलं हे आवडलं नसेल, अरे सांगते भाषणात कशाला सगळे ऐकतायत देशातून, आमच्यावर क्रिटिसिझम येतोय, एकतर हे करू नका, त्यांनी रिक्वेस्ट. पण का 70 एखाद्या बेवड्याला जर दारू सोडायची आहे तर दारू विकतच नाही घ्यायची ना, पहिलं म्हणजे घरी आणायचीच नाही, वास घ्यायचाच नाही दारूचा, कशाला ग्लासमध्ये ओतायची आणि समोर ठेवायला, आता मी टेस्ट करणार की मी पिणार नाही, हे काय आहे, हे बोलू पण नाही शकत, कारण फादर ऑफ द नेशन कोणी ठरवलं? काँग्रेसने ठरवलं. बरेचसे असे निर्णय आहेत, म्हणजे बाबासाहेबांनी जे कॉन्स्टिट्यूशन लिहिलंय त्यात सेक्युलर हा शब्दच नाहीये, हे मी वाचत होतो परवा आताच.
ते इंदिरा गांधींनी इमर्जन्सीच्या काळात तो शब्द घुसवला. मग आता डेमोक्रेसीमध्ये मेजॉरिटीला जर खरंच किंमत असेल मेजॉरिटीच्या, तर एवढे मोठे जेव्हा काय म्हणू पॉलिसी किंवा एका सिव्हिलायझेशनल कंट्रीचे वैचारिक फाउंडेशन ठरवणारे डिसिजन्स आहेत, हे असं कसं होऊ शकतं की हिने घातला शब्द आणि मग कोणीच काही बोललं नाही आणि मग आहेच आता भारत सेक्युलर. बरं, सेक्युलरचा अर्थ काय? धर्मनिरपेक्ष ना. पण मग फक्त हिंदू टेम्पलच का स्टेट कंट्रोल करेल? मग आता तर 14 पासून तर प्रो हिंदू गव्हर्नमेंट आहे, मग तरी पण 10 वर्ष झाली ना, 12 वर्ष झाली तरी पण ती आहेतच. मग चाललंय काय भेंडी? म्हणजे काहीच कळत नाही यार मध्ये असं हे. आणि ह्यात म्हणजे परत आपले मिड लाईफ क्रायसिस आणि हे वाचून कसं आपण म्हणजे गांधीजींचं सांगण्यामागचा हा मुद्दा होता की एखाद्या फिगरबद्दल, एखाद्या पॉलिटिकल किंवा काय म्हणूया लिडरशिप फिगरबद्दल काही बोलणं अलाउडच नाही काँग्रेसच्या. फक्त म्हणजे राईट विंग फिगर्सबद्दल तर तुम्ही काय पण बोला. म्हणजे सावरकरांना तर राहुल गांधी पण येऊन तोंड फाडून काही पण वाकडं तिकडं बोलवतात, तर त्याला अलाउड आहे. पण मी गांधीजींबद्दल काही बोललो तर हे तर चुकीचंच आहे ना. हे कुठच्याही 70 वर्षाच्या माणसांनी करणं चुकीचं आहे. मग एक्सक्यूज नाही होत ते, किती पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असू दे देशाच्या ह्याच्यासाठी. आणि एक दुसरी गोष्ट ही आहे की सामान्य माणसाला असं वाटतं स्वातंत्र्य जे भारताला मिळालं ते गांधीजींनी दिलंय. हो, नॅरेटिव्ह आहे हे. तू बोलत नाही बोल. गांधीजी म्हटल्यावर 90% मासेस म्हणूया आपण, ह्यांना बेन किंग्सली डोक्यात येतो. खरे गांधीजी नाही आहेत डोक्यात. कारण की दर 2 ऑक्टोबरला दूरदर्शनला एकच पिक्चर लागायचा आणि तेव्हा पिक्चर पण नसायचं यार बघायला. तर पिक्चर म्हणून आता डेव्हिड अटेनबरो काही येडा नाहीये, पण आता तो काँग्रेसनी फायनान्स केलाय ना पिक्चर, तर आता हा पण प्रोपोगंडाच आहे. हा प्रोपोगंडा सिनेमा आहे, 100% प्रोपोगंडा सिनेमा आहे. आणि तिथे पण काही गोष्टी वगळल्या गेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी त्याच्यात क्युरेट केल्यात. आणि ऑफकोर्स म्हणजे ब्रिटिश डिरेक्टर्स आय थिंक अर्ध फंडिंग ब्रिटिश होतं आणि अर्ध तेव्हा आय थिंक इंदिरा गांधी गव्हर्नमेंटच होतं आय थिंक. हो, तर आधी तो खूप वर्ष तो सिनेमा चालू होता कारण की तो बिग बजेट सिनेमा प्रॉपर. तर मुद्दा हाच आहे की म्हणजे हे राम गांधीजी म्हणाले होते का बेन किंग्सली म्हणाले म्हणून ते फेमस आहे. तसं आपल्याला तो सिनेमा बघूनच हे होतं ना. म्हणजे काही वेगळ्या, आता हे मला पर्सनली पटतंय असं मी नाही म्हणते, पण काही अशा कन्स्पिरसी आहेत की गांधीजी पण ब्रिटिश एजंट होते किंवा काय. कारण की ते तिथेच साऊथ आफ्रिकेत होते आधी, लंडनला पण ते शिकलेत ना. तिथे तर ते सूटमध्ये राहायचे, सूट बूट प्रॉपर. पण ते भारतातून पिक्चरमध्ये पण दाखवले, भारतातून येताना ते एकदम इंडियन धोतर काहीतरी बंडी टाईप आणि ते असा मोठा फेटा असतो ना पांढरा. ते आत्ताच्या इंस्टाग्राम किंवा सेलिब्रिटीची जशी पर्सनॅलिटी असते, टीव्ही पर्सनॅलिटी वेगळी आहे आणि घरी ते वेगळे आहेत, तशातला प्रकार वाटतो. पण म्हणजे किती एका फिगरच्या अराउंड सगळं बांधावं ना म्हणजे, आणि त्याला किती डेईफाय करावं. मग ते देवच झालेत आता की म्हणजे प्रत्येक नोटेवरच कसं काय रे. म्हणजे बाकीचे पण काँग्रेसचे तर लोक लावा यार. म्हणजे ठीक आहे गांधीजींना तुम्ही 500 2000 वर ठेवा, पण काय म्हणजे आज जो भारत आहे, कारण की कॉन्स्टिट्यूशनची पहिली लाईनच आहे की इंडिया दॅट इज भारत. हा एक सिव्हिलायझेशनल देश आहे आणि ठीक आहे हॉटपॉटच आहे, हॉचपॉच का काय म्हणतात ते, की सगळं आता मिक्स आहे की अमुक इथे आले मग ते आले मग ते पण आपल्या सिव्हिलायझेशनचा भाग झालेत वगैरे वगैरे. पण मग आता जो स्वतंत्र भारत झालाय त्याला फक्त एकच माणूस कसा रिस्पॉन्सिबल असेल यार. म्हणजे शिवाजी महाराज जर नसते ह्या आपण ज्या टाइमलाईन मध्ये आता, तर आपण भारतच नसता मुळात. इथे भारतच नसता, ब्रिटिश येऊच शकले नसते, कारण की तिथे वेगळंच काहीतरी झालं असतं. भारत नसून इस्लामाबाद असा काहीतरी मोठा देश असता काय? इस्लामिस्तान खूप ह्याच्यात हे सगळं 2 नेशन थिअरी किंवा तेव्हा ऍक्च्युअली काय चालू होतं हे खूप मोठं रॅबिट होल आहे. आणि एक तू स्कीम काढली ना की अजून काहीतरी दिसतं, अरे हे असं आहे
ती काढली की हाय असं आहे. आणि मग बेटी बसते, मग इंस्टाग्राम डोकं तापतं. मग ह्याला जॉबला जाताना किंवा काय असं पॉडकास्ट वगैरे, आता हे पॉडकास्ट तर मला हे खूप चांगलं वाटतं की अल्टरनेटिव्ह व्ह्यू पॉइंट्सना प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे आता विक्रम संपत म्हणून किंवा हे आता हे ना राईट विंग असं म्हणून टाकतात, पण अरे ते काय अभ्यास करूनच ते हे मांडतात ना, त्यांच्याकडे ते रेफरन्सेस देतात. ते काय असं नाही की मी कुठून तरी सांगतोय. तर असे बरेच आनंद रंगनाथन आहे किंवा, तर मुळात सेंट्रिस्ट असणं हे नाहीच आहे सध्या. आणि सेंट्रिस्ट असलात तर तुम्ही नास्तिकच पाहिजे किंवा तुम्ही काय म्हणतात अँटी रिलिजन पाहिजे, असंच आहे काहीतरी. पण अँटी रिलिजन तसं नाहीये ऍक्च्युली कोण भारतात लेफ्टिस्ट. हे अँटी हिंदू आहे. सेंटर हे सेंटर राहिलंच नाहीये. सेंटर इज न्यू लेफ्ट. सेंटर इज न्यू लेफ्ट म्हणजे काय, सेंटर सरकले, हा त्यामुळे आपण राईट विंग झालो हा किंवा वाटतोय आपण नाही. आणि राईट विंग आपण तसं नाहीये. बघितलं तर तसे राईट विंग नाहीये. म्हणजे मग हायर, मग हिटलरला काय म्हणायचं मग, आपण जर राईट विंग आहे तर हिटलरला काय तो म्हणायचं. एक्स्ट्रीम राईट विंग आहे. मग तेच म्हणजे मग सेंटर हल्ला हा ऍक्च्युली. यार राईट लेफ्ट हे चुकीचंच आहे, कारण आता हे पाकिस्तानमध्ये आहे का लेफ्ट राईट, कारण की तिथले लेफ्ट काय करणार. तिकडचे लेफ्ट बांगलादेशमध्ये जाणार. नाही, खरंच चांगला प्रश्न कारण आहे. की एखादा माणूस जर म्हणतोय की हा काफर आहे, कारण की आपण काफर आहे त्यांच्यासाठी, हे म्हणजे कोण सांग, हे लष्कर ए तोयबा किंवा कोण, हे सगळे ह्यांना मारून टाका. म्हणजे हिटलर तेच म्हणायचं ना की हे ज्यूज आहेत, त्यांना मारून टाका. तर मग ते राईट विंग झाले ना ऍक्च्युली. बरोबर. मग लेफ्ट विंग कोण आहे? नाहीच आहेत. तिथे लेफ्ट आणि राईटचा अर्थच माहित नसेल. पण मग भारतात इस्लामिक जर समज कंट्रीज टेस्ट- इस्लामिक ह्या कंट्रीज मध्ये लेफ्टचा संबंधच नाहीये काही. हे आपण सेक्युलर जे लोक आहेत तिथेच हा लेफ्ट आणि राईटचा मुद्दा आहे. काय सेक्युलरचा अर्थच काही नाहीये. सेक्युलर हा शब्दच आपला नाहीये. मी म्हणतोय आता जे काय म्हणतात डेमोक्रॅटिक कंट्रीज आहेत त्याच्यामध्येच हा लेफ्ट राईटचा मुद्दा आहे. इस्लामिक कंट्रीज मध्ये जा, काय लेफ्ट, काहीच नाहीये. लेफ्ट नाहीच आहे, एक्झिस्टच करत नाही. आणि ठीक आहे, कारण ते अलाइंड आहेत इथे एका, नसलं पाहिजे. कारण ते सगळे अलाइंड आहेत ते एका, aligned आहेत. अलाइंड आहेत ते एका गोलला. बेसिकली की दोन अशी 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 जमीन म्हणूया आपण किंवा भूमी किंवा काय, जिथे शरिया लॉ आहे आणि अशी जिथे नाहीये तिथले सगळे काफर आहेत, त्यांना मारून टाका. आणि तिसरी पण आहे, हे करा. तिसरी जी आहे की जी नाहीये आणि जी करायची आहे. तेच हा, दोन झाले. पण मला हे ब्रेन वॉशिंग मधून ना मला हे नाही समजलंय की जे आउटराईट असे म्हणतात की तुम्ही काफर आहे, तर हे तर यार ह्यांच्याबद्दल खूप पुरता कसा ब्रेन वॉश केला. म्हणजे लोकांना, मला हेच झालं की आता TCS इन्सिडेंट झाला परवा, कोणीच काय बोलत नाहीये. सगळे जे लेफ्टिस्ट आता बोंबलत होते केरळा स्टोरी आल्यावर, आणि बाय द वे मी बघितलं नाहीये केरळा स्टोरी. मला त्या फिल्म मेकर्स किंवा ह्यांचं मला पुळका नाहीये, मला त्यांचा नाही. एखादा माणूस म्हणाल ना हा पिक्चर बेकार आहे, ओके, माझं काय जातंय, म्हण बेकार आहे. मी बघितलं असतं, मी पण मे बी मला ट्रेलर मी बघितला, मला असं नाही झालं यार हे भारी फिल्म मेकिंग आहे आणि मला इच्छा आहे कुठून तरी बोंबलत जा, तिथे पार्किंग शोधा आणि हे सगळं. मला नाही, हा पिक्चर मला नाही बघायचा. ठीक आहे, धुरंधरला मला वाटलं की रिगार्डलेस ऑफ हे, जरी मला ते वाटत नाही ऍक्च्युली एवढं जे लोक बोंबलतात तेवढा प्रोपोगंडा आहे किंवा तेवढं हे आहे, थोडा आहे, पण मला प्रॉब्लेम नाही आहे त्याच्याशी. करावा ना, का नाही करू. तो ध्रुव राठेच त्या पद्मावतच्या कॉन्ट्रोवर्सी जी झालेली तेव्हा ध्रुव राठेच बोंबलून सांगायचं तुम्हाला नाही आवडत तुम्ही तुमचे पिक्चर काढा, मग आता काढले ना, मग आता तुला का मिरची लागते, गप नको बघू ना. मग तू त्यांनी का व्हिडिओ काढले परत किती, त्याला पण किती व्ह्यूज मिळाले. तो व्ह्यूज साठी नाही करत आहे का हे सगळं, राहतोय तिकडे, इथे राहा ना. तू कधी तुला बाईकचा वेळ कसा लागला? कारण मी एक सांगतो, दीड वर्षांपूर्वी
सृष्टीचे मित्र आले होते घरी. एक आला हिमालयन घेऊन, एकाकडे होती BMW GS 310 आणि तिसऱ्याकडे होती मिटिओर 350. ते वा. सगळे जॅकेट घालून आले, हेल्मेट घालून आले, ग्लव्ज. त्यांना ते कपडे काढायला अर्धा तास गेला त्यांना. एकाकडे ते पाण्याची पिशवी आणली होती त्याने. म्हटलं हे काय आहे? म्हणे ते पाणी प्यायला. म्हटलं का बरं, बॉटल का घे? नाही म्हणे ते रायडिंग करताना डिहायड्रेशन. म्हटलं काय मूर्खपणा आहे, काय वायफळ बिनकामाची लोक इथे, यांना काही घेणं देणं नाहीये आणि काहीतरी फालतूपणा करतायत. पण त्यानंतर काही दिवसांनी मी रॅन्डम बघत होतो, मला कुठल्या तरी बायकरचा व्हिडिओ आला. मी बघत बसलो, म्हटलं अरे भारी आहे, मज्जा 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 येत गेली. आणि मी कसा त्याच्यामध्ये लूप होल नाही काय म्हणतात, रॅबिट होलमध्ये गेलो, मला कळलं नाही. आणि काही दिवसांनी मी बाईकवाल्यावरती बघत होतो, ही कुठली गाडी आहे, ती कुठली गाडी. आणि तेव्हा मला कळायचं नाही ADV काय आहे, किंवा क्रुझर कुठली बाईक असते, कम्युटर बाईक काय असते, हे तेव्हा मला कळायचं नाही. आणि एकदा नाद लागला की आणखी व्हिडिओ बघायला लागलो आणि म्हटलं अरे हे मज्जा आहे काहीतरी. एकदा ते भूत चढलं की मग हे. तू कसा इन्व्हॉल्व्ह झाला या गोष्टीमध्ये? मी लहानपणी खूप ओव्हरड्राईव्ह नावाचं मॅगझिन, अजूनही ते युट्यूब चॅनल आहे आता, पण ओव्हरड्राईव्ह नावाचं जे मॅगझिन दर महिन्याला एक यायचं असं झाड एवढं, तर ते दर महिन्याला आणणं आणि वाचणं. ते त्याच्यात मग लहानपणी आता ते नवनीतची पुस्तकं असायची, R1 त्याच्यावर, किंवा हायाबुसा तर धूमनी मला वाटतं ना ती सुपर बाईक्सची क्रेज अशी मेन स्ट्रीम ह्याच्यात टाकली. आपण लहान असतो ना तेव्हा. कधी आलेला धूम आठवतं? 7वी 8वी 5वी 5वी 6वीत असेल. होय. आणि ती गाणी बिणी फेमस झालेली, आणि ते जॉन एब्राहम आहे ते सगळं. हायाबुसा तर ती आणि एक येल्लो बाईक असायची, कुठची, मला सुझुकीचीच होती बहुतेक ती. तो जो पोलीस असतो अंडर कव्हर, अली का? मी नाही बघितला पिक्चर, पण ते तेव्हापासून ते काय, ते निंजा नव्हती आय थिंक निंजा नव्हती, जे वियर्ड आहे ऍक्च्युली. निंजा पाहिजे ना, पण ठीक आहे. तर ते ओव्हरड्राईव्ह मी खूप वाचलेत म्हणजे लहानपणी. ऑटोमोटिव्ह जर्नलिझम, आणि ह्याच्यात मला व्हायचं होतं ऍक्च्युली ते, किंवा ऑटोमोबाईल इंजिनियर व्हायचं होतं किंवा काय, ते झालं नाही नंतर. पण हे राहिलं. मग बाईक घ्यायची जेव्हा मला हे झाली कॉलेजमध्ये असताना, तर मला मग अरे तुझ्याकडे थंडरबर्ड होती आधी? थंडरबर्ड होती. तर 16ला घेतली मी. तेव्हा मला ना हे कळायचं नाही की लॉंग स्ट्रोक काय असतं, शॉर्ट स्ट्रोक काय असतं. त्याच्यात त्या कॉन्फिगरेशन्समुळे आपल्याला काय फील येतो. पण मला हे कळायचं की मला KTM नाही घ्यायची, कारण की तुला शॉर्ट आठवतं, शॉर्टकडे 200 KTM होती. आणि तेव्हा KTM जस्ट आलेले, आणि खूप तो, आणि कसला चालवतो तो, खतरनाक, म्हणजे झप्पझप चालवतो. तर ते तसं शॉर्ट गिअरिंग, आणि ज्यांना रेव्ह करायला मज्जा येते ना, तशा काय म्हणतात पर्सनॅलिटी किंवा एक टेम्परामेंटच्या लोकांना ती सूट होते. आणि मला माहिती की मला हे नाही, मला हे बघायला आवडतं, पण मी तो हे नाही. पण आता ती RC पण आलेली जेव्हा 200, तेव्हा त्याचे मी वॉलपेपर लावलेला, काय भारी. पण मला ती घ्यायची नव्हती, कारण की एकतर ती ही आहे अशी सुपर स्पोर्ट्स वाकून, आणि ते मला नको. मला बाईक घेताना पहिलं हे होतं की माझ्या ब्रेस्ट नाही दुखल्या पाहिजे, कारण की मला बेसिक पल्सरला पण मला ताण यायचा इथे, आणि मला ते जमायचं नाही. काय मला R15 पण कशी चालवता लोक कळलं नाही आजपर्यंत. मजा येते खूप, पण ते फिजिकली हे आहेच त्याच्यात, म्हणजे वाट लागते. तर तो म्हणून म्हटलं मग तेव्हा. आणि मी 2016 मध्ये एवढ्या नव्हत्या बाईक्स ऍक्च्युली. तेव्हा एक KTM होतं, बजाज होतं. ते मला बजाजमध्ये इंटरेस्ट नव्हता, पल्सरच होती. आणि मग काय रॉयल एनफिल्डच उडतं. आणि मग मला असे सगळेच क्लासिक घेतात, आणि मला ते हे आवडलं त्याचे जे मग एफ बार्स नाही आहेत ऍक्च्युली, पण जरासे असे जे हँडल बार्स आहेत, असे निवांत असं कमांडिंग गोष्ट आहे. मग मला ती घ्यायची होती, मग ती घेतली. तेव्हा काय असं हे नव्हतं, पण मग म्हणजे मोटरसायकल्स बद्दल एवढं मला तेव्हा होतं की नाही माहित नाही, पण असेल. आणि दुसरं तेव्हा कुठच्या बाईक्स होत्या 16 मध्ये, एनिवे. पण मग पहिली राईड मी प्रॉपर, मग मला हे हळूहळू ब्लॉगिंग म्हण, किंवा एक अवेअरनेस, टीम BHP नावाची वेबसाईट आहे, तिथे त्यांचे जे ट्रॅव्हलॉग्स जबरदस्त असतात, मग त्यांच्यातून हळूहळू आला. तर आणि मग
22 मध्ये मी असंच ठरवलं की तर भेंडी तर काय करूयाच एक. आणि मी आधी अशाच मी भुगाव मधून तामिळीला जा या इकडे इकडे असं थंडरबर्डवर. आणि ते युसी जुनं इंजिन आहे ते व्हायब्रेट करतं ते खूप. आणि त्याची चॅसी म्हण सस्पेन्शन ते आता मला मज्जा येते ह्यानी की हे असं एक त्याला एक ॲनालॉग नाही म्हणणार मी, काय म्हणूया, मॉडर्न फील नाहीये त्याला. तो खरंच ती जुनीच गाडी चालवल्याचा फील आहे ती. अशा आता ह्या ट्रायम्स ज्या आहेत मॉडर्न रेट्रो ते दिसायला पण त्या मॉडर्न आहेत प्रॉपर. आता तू ह्यानी चालवली असेल त्याला कळालं असेल. आणि त्याच्याकडे इथे शुभम कॅमेरा मागे त्याच्याकडे क्लासिक आहे आणि आता त्यांनी स्क्रॅम्बलर घेतले भावबंदीचे. सो जरी त्या दोघीचे हेडलाईट गोल आहेत पण ते रेट्रो नाहीच आहे ती स्क्रॅम्बलर. ती खतरनाक असणार गाडी, मी चालवली नाही अजून. पण तर ते हे कसं आलो मी इथे काय ते गाडी घेताना काय विचार केलाय याचा? हा तर ते होतं. मग मी हम्पीला पहिल्यांदा ठरवलं आणि तेव्हा मला काहीच आता तू हे जे ते वेशात आलेले जॅकेट आणि हे मी बघून होतं. पण म्हटलं यार ठीक आहे, हेल्मेट होतं माझ्याकडे, मी जॅकेट घेतलं. ते पण मला माहिती नव्हतं की असं, किंवा नाही मी रिसर्च केला किंवा काय माहित काय अवेअरनेस नव्हता असं नाही, किंवा बॉदर्ड नव्हतो मी की शोधूया जाऊन की कुठचं जॅकेट भारी आहे सगळ्यात. की त्याच्यात नर्ड आउट करतात ना लोक, किंवा अमुकच लेवल. मग तू डिरेक्टली थंडरबर्डवर गेलास का? हा हो. त्याच्या आधी ॲक्सेस होती माझ्याकडे 125. ती पण खतरनाक, म्हणजे स्कूटरच्या जगातली ती बाप स्कूटर आहे. त्याच्यावर काय चालवायला जी त्याच्यात हे आहे. ॲक्टिवा खूप पॉप्युलर झाली पण ॲक्सेसमध्ये एक मज्जा आहे. 11वीत घेतलेली. आणि तेव्हा कोल्हापुरात मी असताना सगळे म्हणजे ब्लॅक ॲक्सेस असणं हे पीक होतं. म्हणजे तेव्हा की काळी ॲक्सेस असणं, काळीच. आणि आम्ही 4 होती, आमच्या 4 मित्रांकडे 4 काळ्या ॲक्सेस घेऊन आम्ही उसाच्या, म्हणजे कोल्हापूरच्या आउटस्कर्ट्स ना ऊस आहे ना सगळं, तिकडे त्यांनी असे तेव्हा नवीन सिमेंटचे असे काय म्हणूया रिंग रोड्स झालेले. तेव्हा आम्ही रात्री जाऊन 80ला चालवणं म्हणजे काहीतरी आपण नेक्स्ट असं ब्लर होतंय सगळं वगैरे असं वाटायचं. तर ॲक्सेस नंतर मग हम्पीला मी रॉयल एनफिल्डच्या ह्याच्यात गेलो शोरूममध्ये. तिथे सगळ्या गिअर असतात. त्यांनी ते अपॅरलचं खूपच भारी केलं सगळं सेटअप. म्हणजे KTM कडे जाऊन तू जॅकेट असू शकेल पण मला वाटत नाही एवढं तरी भारी नाहीये. तर मी ते जॅकेट घेतलं, ग्लोव्ज पण घेतले आय थिंक त्यांच्याकडून. बूट काय होते ते घातले, जीन्स खाली जीन्स. आणि बॅग सॅक आपली ट्रेकिंगची जी मोठी एवढी असते ना, म्हणजे वेस्ट पासून एवढी मोठी सॅक ती घातली आणि मी गेलो. आणि तेव्हा मी पहिले काहीच प्रायर एक्सपिरियन्स नाही, जे रेकमेंड मी नाही करत. बाईकवर जायचं होतं आयुष्यात का? बाईकवर जायचं, बीटी बसलेली म्हणून बाईकवर? नाही बीटी नव्हती, तसं नव्हतं एक्सपिरियन्स. हा मला करायचंच होतं. म्हटलं हे तर हे का नाही जायचं, म्हणजे मी बसमध्ये बसून मी का जाऊ, म्हणजे मी नंतर जाईन ना जेव्हा फॅमिली असेल किंवा काय, तेव्हा तर आपल्याला कार. आता तू 50 म्हणजे आपण जाऊ ऍक्च्युली बाईक्स घेऊन 50 वर्षी, पण आता समज ह्यांना सगळ्यांना घेऊन चाललंय तर मग कारने जाऊ. आत्ता एकटा असताना म्हणजे तिथे जाऊन पण स्कूटर रेंट करता येते असं नाही असं. पण काय ऍक्च्युली म्हणजे मला मज्जा म्हणूनच, म्हणजे किंवा हे करायचं आहे यार, काहीतरी आहे याच्यात. त्याच्यात एक ॲडव्हेंचर हा जो शब्द आलाय. तर ऍक्च्युली मी ना माझी बहीण कोल्हापूरला म्हणजे अजून पण आहे, तेव्हा तिकडे गेलो मी आधी. आम्ही तिथून ते मंदिर आहे ह्याचं कोपेश्वर का, ते कुठचं फेमस शुभम, ते वर ओपन आहे. आणि ते खिद्रापूर मंदिरला जाऊन आलो वगैरे. मग मी कोल्हापूर टू हम्पी गेलो एका दिवसात. पण ते थंडरबर्डवर ते पण खूप आहे मला वाटतं. म्हणजे हिमालयांवर काहीच नाही वाटत, म्हणजे निवांत झोपून जाऊ शकतो म्हणजे असं. तर कुठे तिथून जाताना मग बेळगाव, हुबळी, धारवाड तो रस्ता. आणि एपिक 6 लेनचे रस्ते रिकामे, पण थंडरबर्ड त्यामुळे 80च्या वर तू जाऊच नाही शकत. म्हणजे सगळं व्हायब्रेट होतं आणि तो फॅटिक होता, पण मज्जा पण येत होती. पण तेव्हा मला पहिल्यांदा ना तो दुपारचा जो मी मगाशी बोललो ना की डिप येतो एक, तिकडून जाताना मग दुपारी मी आय थिंक हुबळीच्या आसपास होतो. आणि एकदम ते हे झालं की यार खूपच ऊन आहे आणि असं सगळं. आणि तिथे साधा एक हॉटेल नाही रस्त्यावर. आपल्या इथे आता सवय आहे ना इथून
आपण कोल्हापूरला गेलो किंवा वर गेलो तर अशा ढाबे असणं, टपऱ्या असणं कर्नाटकात नाहीये, काहीच नाही. काहीच नाहीये. म्हणजे मी दर बेळगाव नंतर असं ना, म्हणजे झाड असं किलोमीटर जात आहेत, झाड पण नसणं थांबायला, की ऊन आहे यार मला थांबायचंय 5 मिनिटं, झाड पण नाहीये पण रस्ते बाप आहेत आणि व्ह्यूज अशा पवनचक्की आणि हे सगळं. तर तेव्हा मग तेव्हा मला अक्कल नव्हती किंवा काय. एक तर माझा फोन भंगार होता जुना सॅमसंगचा, त्याची बॅटरी म्हणजे आता ते थंडरबर्ड बॅटरी चार्ज नाही करतात, ते आहे ती आहे. ती गेलो मग मी हम्पीत काही बुक पण नव्हतं केलं, मी असाच गेलेलो आणि मग तिथे झाला अंधार, मग बॅटरी 1% होती आणि हॉस्पिटल लागतं हम्पीच्या आधी. तर ते गाव टाऊन आहे छोटा, तिथून मग हम्पी परत आय थिंक 20-1 किलोमीटर. तिथे गेल्यावर साला बॅटरी हे झाली आणि मॅप्स बघायला पण हे नाही, ते कानात घालून किंवा काय कॉल कुणाला करू नाही शकत आणि असं काय काय झालं. मग मी कसा हम्पीत गेलो आणि मग ते हळूहळू तिथे ना लँडस्केप चेंज होते, असे दगड ह्यूज रेड सँडस्टोनच्या बोल्डर्सचा अख्खा तो लँडस्केप आहे हम्पी साईडचा. किष्किंधा जे रामायणात आहे तो सगळा एरिया. तर तो जसा लँडस्केप मग रात्रीच्या वेळी ते पण म्हणजे 8-9 वाजलेले आणि फुल म्हणजे जंगल एका पॉईंट नंतर फाटून हातात. म्हणजे यार म्हटलं आपण कुठे राहणार आहे आज रात्री, झोपायला काय करायचं. फुल मी हे लावलं डोक्यात, म्हणजे आपलं हनुमान स्तोत्र, जाऊया म्हटलं काहीतरी होईल, काय लोड नाही. मग मला एक ड्रीम मँगो असा बोर्ड दिसला. मी कुठे बाय द वे हम्पी इथे आहे आणि नदी आहे ती तुंगभद्रा नदी आणि तिकडे ते हिप्पी आयलंड वगैरे पूर्वी होतं. हे मी गेलो तेव्हा ते ऑलरेडी तोडलं होतं सगळं. तिथे हिप्पी लोक काय काय करायचे. तर मग असा रस्ता जाऊन तो तिकडे जातो. आता आधी ते नदीने अगदी जवळ आहे असं आहे, पण तुला आता अख्खा 15-1 किलोमीटरचा वेळ, 15-20 किलोमीटरचा विळखा घालून जाऊ. तर मला माहितीच नाही इकडे भेंडी हम्पी आहे. मी स्ट्रेट गेलो आणि मी तिकडे गेलो त्या ह्याच्यात ज्याला काय नॉर्थ हम्पी किंवा काय म्हणतात, हिप्पी आयलंड. तिथे मला तो एक हे दिसलं, ड्रीम मँगो असा बोर्ड दिसला. म्हटलं काय, इथे गेलो. असं एक छोटंसं असं एक गवताचं रेस्टॉरंट टाईप होतं आणि अशा हट्स होत्या. म्हटलं हट आहे का, आहे दे म्हटलं. गाडी डायरेक्ट हट समोर घातली. तिकडे मग पार्क सामान आंघोळ बिंघोळ केली आणि येऊन बसलो. तिकडे मस्त असे फॉरेनर्स होते 1-2, मग त्यांच्याशी एक ब्रिटिश मुलगा होता, त्याच्याशी गप्पा मारत बसलो वगैरे वगैरे. झोपलो. सकाळी उठलो तर मला मग कळालं की भाताच्या शेताच्या मध्ये ते हे होतं कॉटेजेस अशी ती होती आणि समोर अंजनाद्री पर्वत जो हनुमानाचं जन्मस्थान आहे असं म्हणतात. आणि जे वाल्मिकी रामायणाच्या रेफरन्सेसनी ते चेकआउट होतं, म्हणजे सगळं त्याच्यात जे डिस्क्रिप्शन्स आहेत वगैरे. तर ती ट्रिप एकदा करून मला कळालं की ह्याच्यात मज्जा आहे पण बेकार दम. म्हणजे नंतर मी आल्यावर परत ट्रिप्स केल्या, पण ना एकदा ट्रिप केली ना की मला 1-2 महिने इच्छा नाही व्हायची परत, कारण की जी वाट लागायची. पण नंतर परत इच्छा व्हायची यार जाऊया. पण नंतर परत एका पॉईंट नंतर मी आय थिंक माझं घर कोकणात आहे, सिंधुदुर्ग, तिथून मी पुण्याला येत होतो आणि एका पॉईंटला मला लक्षात आलं की अरे हे जर खरंच आयुष्यात. आणि तोपर्यंत ॲडम रीमन सापडलेला होता मला युट्यूबवर, जो बाप तुला मी पाठवलेला बघतो, आर्क्टिक सर्कलला जातो, ती गाडी घेतो विकत, होंडाची जुनी आफ्रिका ट्विन, लेजेंडरी. आणि त्याने ती आता फेमसच केली आहे, म्हणजे आता ती तशी विस्मृतीत गेली होती ऑलमोस्ट. तो घेऊन तो तिकडे गेला, ते बघून ते एडीव्ही. आणि मला ना माहिती नव्हतं की एडीव्ही वगैरे एवढा अवेअरनेस नव्हता. मोटरिंगचा पण एक एपिसोड झाला एडीव्हीवर, तो पण एक असा एक काय म्हणतात आय ओपनिंग होता की सस्पेन्शन आहे त्याच्यात, कम्फर्ट आहे त्याच्यात सस्पेन्शनचा, ते सगळ्यात महत्वाचं आहे. इंजिनची पॉवर चांगली असते, अपराईट असतो स्टान्स, तो फॅटिक नाहीये, उभं राहता येतं वगैरे अशा गोष्टी आहेत. तर आयडियली जर फिरायचं आहे आणि एस्पेशली भारतासारखं जिथे रोड कंडिशन्सचं काहीच माहिती नाहीये, तर एडीव्हीला ऑप्शनच नाहीये एका पॉईंट नंतर सिरियसली फिरायचं. तर म्हटलं मग भेंडी, हे सगळं चालू होतं. आणि 30th बर्थडे जवळ येत होता माझा, जुलैमध्ये होता. तर हे 30s मध्ये यू व्हायला आहे नाही, मला बेकार भेटी बसली. म्हटलं यार 30व्या वाढदिवसाला मी पाताळात असणार आहे, हे मला माहिती होतं की काय यार, म्हणजे काय काय करायचं आहे आणि काहीच नाही आहे किंवा असं एक जरा हे होतं.
तर म्हटलं मग मला बायकोनी म्हणजे तेव्हा बायको नव्हती, तिने सांगितलं जर्नलिंग कर. हम्म. आणि मी म्हणाले अरे जर्नलिंग काय करायचं आणि असलं कसं काय हे. आणि वाटतं बायकांचं वाटतं की नाही ते एक फेमिनिन आहे ना त्याच्यात, की बसून फिलिंग्स बद्दल लिहा वगैरे. हे असं नाही की आम्ही मर्द आहे तो दर्द आहे, त्याच्या उलट वाटतं. तर अली अब्दालचा मी एक जर्नलिंगवरचा व्हिडिओ बघितला की तुम्ही एक प्रॉम्प्ट होती की तुम्ही जर तुम्हाला कळालं आज डायग्नोसिस आलं की 2 वर्षात तू मरणार आहेस, तर तू काय करशील पुढच्या 2 वर्षात. त्याने ते लिहून मग प्रायोरिटीज तुम्हाला कळतील मी काय काय. तर मी पहिलं लिहिलं की मी बाईक घेईन आणि भारतभर फिरीन. तर मग त्याचा पॉईंट हा आहे की मग आता काय प्रॉब्लेम आहे की तू हे आत्ता का नाही करत आहेस, कारण तू थांबतोस कशासाठी किंवा काय. म्हटलं नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग मी दुसऱ्या दिवशी नसेल पण त्याच आठवड्यात ऑलमोस्ट, कारण की हिमालयन माझ्या डोक्यात होती की आता ती लॉन्च होऊन आय थिंक हा एप्रिल आहे, सो नोव्हेंबरमध्ये ती लॉन्च झाली होती. पण असं मला एक भिडली होती असं मी नाही म्हणणार, पण माझे सगळे बॉक्सेस म्हण किंवा काय मला जे सगळं पाहिजे होतं ते ह्याच्यात आहे असं. पण एकदम मला ते झालं की अरे फक इट, म्हणजे आता कशाला थांबायचं अजून, कारण की बाईक असणं महत्वाचं आहे एका लेवलमध्ये, कारण की नवीन बाईक्स येत राहणार. ते काय आहे मग 2 वर्ष थांबू, मग 750 येईल, मग ट्विन सिलेंडर येईल, मग अजून काय येईल. तर मग मी ती गुढीपाडव्याला जाऊन बुक करून टाकली, कुणालाच नाही सांगितलं, पैसे नव्हते एवढे. करून टाकली. मधुराला माहिती नव्हतं, घरी माहिती नव्हतं. घरी तर घेतल्यावर मी डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला घरी आई बाबांना, बहिणीला 30व्या बर्थडेला. तर मग मी ती बुक करून टाकली, जाऊ दे. मग आता जर्नलिंग म्हणजे ती नंतर म्हणाली की अरे मी याला का सांगितलं जर्नलिंग, बाईक घेऊन टाकली. तर पण यार म्हणजे तो जम्प जो आहे ना, थंडरबर्ड 2 म्हणजे एक कंपनी म्हणून पण मी म्हणेन, पण आपल्यासाठी एक्सपिरियन्स म्हणून इन्सेन आहे यार. म्हणजे जेव्हा मी पाहिलं, आणि ही बाईक कळायला पण मला 1000 जास्त किलोमीटर लागले, 1000-1500 ती कळायला की का भारी आहे. आणखी मी सगळे रिव्ह्यूअर्स म्हणजे सस्पेन्शन बाप आहे, पण म्हणजे काय त्याचं बाप. मी जेव्हा पहिले म्हणलं यार काय ह्याच्यात काय, पण मग नंतर मी एकदा थंडरबर्ड घेऊन गेलो कुठेतरी, आणि मग एकदम कळतं ना की साला आचार्य ह्या रस्त्यावरून आपण रोज जातो, पण हे सगळं आताचे कॉन्क्रीट, रिपल्ड कॉन्क्रीट आहे आपल्याकडे, कॉन्क्रीट नाही घालतायत. कर्नाटकात ते आहे ना, खूप भारी कॉन्क्रीट आहे तिथले रस्ते. इकडे सगळे असे जेटर्स येतात असं कंटिन्युअस. म्हणजे हे थंडरबर्डला एनिवे होत असतं व्हायब्रेशन्समुळे, ते अजून व्हायचं. तर हे सगळं हे फॅटिगिंग होतं कारण. तर तो मला फरक कळाला. आणि मग मी बहिणीबरोबर ह्याला गेलेलो आपल्या दुसरं काय हम्पी आणि बदामी. तर हल्ली हे खूप काय म्हणतात कल्चर फेमस होत आहे इंडियामध्ये रायडिंगचं. मला कळायचं नाही की लोक का रायडिंगकडे जातात. इधर ते बोर्डम मधून बाहेर पडण्याची एक हे की विकेंड काहीतरी बघतो आपण ॲडव्हेंचर करण्यासाठी. मी 5 दिवस कष्ट करून काहीतरी ॲडव्हेंचर करणार आहे, किंवा थ्रिल एक, किंवा एक मेडिटेशन पण मला वाटलं की बाईक चालवताना. एक तू म्हटलेला की मध्ये फटीग येतो खूप, आणि नंतर मग मजा येते परत. तो फटीग येऊन एका पॉइंटला मेडिटेशनच्या झोनमध्ये जातो आपण, असं वाटलं तुला? मला कार चालवताना वाटलेलं, कारण मी इतके लॉंग राईड्स केल्या नाहीत अजून. म्हणजे कंटिन्यू मध्ये गोव्याला गेलो होतो, आणि एकदा नाशिकहून सुद्धा मी घरी येत असताना खूप थकलो होतो. आणि एका पॉइंटला तो थकवा सगळा जातो निघून, आणि ट्रान्समध्ये जातो आपण. मला वाटत नाही इतके लोक ट्रान्स साठी मला पण हे नाही वाटत, कारण की 50 लोक पण जातात राईडवर. ते मला म्हणजे माझ्यासाठी ते नाहीये, मे बी त्यांना मजा येत असेल. मी एकदा गेलेलो ह्यांच्याबरोबर, असाच एक ग्रुप होता, आणि ह्याच्यात सगळ्या म्हणजे हायबुसा होत्या, काय BMW ची S1000 RR होती किंवा त्या लेवलच्या. ते इथून आम्ही त्या तवंदी घाटात गेलो, मिसळ खाल्ली. इथून स्ट्रेटच रस्ता आहे तवंदी घाटापर्यंत. ते आराम हॉटेल वगैरे आहे ना, तो पार्ट, तो घाट येतो आराम हॉटेल, तिथे जाऊन मिसळ खाल्ली आणि परत आलो. सो हा पण एक कल्चर आहे की
ब्रेकफास्ट राईड, सकाळी जायचं 70-80 किलोमीटर जायचं कुठेतरी इदर वे, खायचं, गप्पा मारायच्या. पण ते काय मी हे नाही करत आहे, डिस नाही करत आहे, त्यात पण आहे एक गंमत. पण आय थिंक आपला जो झोन आहे तो आपण वेगळ्या ह्यानी अप्रोच करतो. पण मला वाटतं ॲडव्हेंचर हा जो ॲडव्हेंचरचं डेफिनेशन किंवा आय थिंक पुरुषांना 30s मध्ये आल्यावर किंवा हे खेळणं पण आहे, खेळणं पण आहेच. खेळणं आहे. 100%. आणि थोडं आधी गेलो आपण तर घोडा कसा असायचा घोडा असा. तसा घोडा आहे हा, काढलेला घोडा. मला वाटतं अरे मी घोडाच म्हणतो, माझ्या पांढरा घोड तो तर पांढरा प्रॉपर पांढरा घोडा. घोडा आहे. तर मला वाटतं हे ना आपल्यात आहे आधीपासून, पुरुषांना एस्पेशली. कारण ते एका पॉईंट नंतर असं ते होतं की यार काहीतरी उथळ वाटू शकतं बाहेरून मे बी, पण मला वाटतं ॲडव्हेंचरची गरजच असते आपल्या. कारण की आपण लाखो वर्ष आपल्या जेनेटिक्समध्ये आपण भेंडी दिवसभर भाले मारत, हरिण काहीतरी मार, हेच करत आपण फिरलोय. आणि तेव्हा बॉईजच असायचे ना सगळे, असं मी वाटतंय तरी. म्हणजे असतील पण बायका त्या ग्रुप्समध्ये, पण मेनली ते बॉईज असे जाऊन कुठेतरी काहीतरी करून आहे. हा जो मिसिंग काहीतरी वाटत असेल मे बी, आपण दिवसभर घरी असू किंवा ऑफिसमध्ये असू स्क्रीनवर बघत, तर ते असेल का की ॲडव्हेंचरचं. कारण की मला वाटतं हे ॲडव्हेंचरचा जो भाग आपण सॅटिस्फाय नाही केला तर तू माणूस कुठून तरी ते ॲडव्हेंचर सीक करतो. मग तो दारू सुटतो किंवा अजूनच काय करेल. पण ते ॲडव्हेंचर रिस्क असणं, त्याच्यात एक रिस्क म्हणजे असं नाही की येड्यासारखी 150ला गाडी चालवायची. एक तो एक अननोन याच्यामध्ये उडी मारण्याचा हे होय की कम्फर्ट सीक न करता बरोबर काहीतरी स्वतःच्या घोड्यावर बसून अननोन ठिकाणी जायचं. तिथे जाईपर्यंत लागणार हे माहिती आहे, पण तरी सुद्धा. आणि हे आता मी एकटं खूप गेले, मी ग्रुप्स मध्ये एका मित्राबरोबर मी गेलो होतो एकदा, हिमालय. ते हे एक आहे, सॉरी, मी व्हिडिओ मध्ये बघतो 50-100 लोक रांगेत असे गाडी चालवत आहे. हो 10-10 फूट डिस्टन्सवर. ते मला नाही पटत आहे. दर 15 मिनिटांनी कोणीतरी थांब, काय ते माहित नाही यार, मी केलं नाहीये. पण म्हणजे तुम्ही जॉब करता, जॉब मध्ये तुम्ही मॅनेजरचं ऐकता, इथे तुम्ही मग त्या राईट फ्रीडमचं उलट आहे ना. पण आता आता तू आत्ताच गाडी घेतलीस, एक आठवडा पण 2-4 दिवस झालेत, आणि शुभमनी पण घेतली. तर आता माझ्यासाठी एक्साइटिंग आहे की 3 लोक काय मज्जा येईल, म्हणजे की कसं असेल ते. कारण की ते वेगळा झोन वाटतोय मला त्याच्यात, की 3 घोडे घेऊन चालले. आणि आय थिंक ना हे बायकांनी अलाव केलं पाहिजे, किंवा अलाव असं नाही, म्हणजे आपल्या बायका चांगल्याच आहेत. अलाव करणं म्हणजे काय की आता त्या दिवशी आपण ती कुठची तरी बाईक ट्रायम्फ बघायला कुठेतरी गेलो. आता काय होतं, वीकेंडला मी जात असतो इथून ट्रॅफिकमधून आणि असं आणि मग सॉरी वीकडेजमध्ये. वीकेंडला असं होतं की यार मला घरी बसायचंय, मला काही नाही. तर त्या दिवशी आपण बोंबलत उन्हातून कुठे त्या पिंपरी कुठे गेलो, तर ती गाडी बघून आलो. आणि पण मी घरी जेव्हा आलो ना, मी असा होतो, म्हटलं चल कुठे जायचंय. मग आम्ही कुठे म्हणजे आता समज हिला भेळ खायची असेल, आम्ही असे कुठेतरी जाऊन चल आपण ही स्पेसिफिक कुठची तरी भेळ जुनी 100 वर्ष जुनी भेळ खाऊन येऊ. पण मला इच्छा असते युजली, पण एनर्जी नसते किंवा एक असं ते नसतं. पण मी बाईक बघून आलो ना, मी असं होतो, मग काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटीज आहे. तर मला वाटतं हे एनर्जायझिंग आहे आपलं, म्हणजे डीएनए साठी असावं कदाचित. काय डीएनए मध्ये किंवा डीएनए मध्ये काहीतरी आहे यार. म्हणजे एका सगळ्यांनाच होतं असं नाही वाटत मला, पण सगळेच नसतात ना या झोन मध्ये, किंवा आपण ज्या झोननी बघतोय या हॉबी म्हणून याला. कारण की आता आपण बघताना या मागची कारण बघतोय की हे असं आहे तर हे का बरं आहे, पण बाकीचे लोक हे विचार करत नाहीयेत. ते घेतायत गाडी, काढतायत, जात आहेत. ती ट्रेंड पण आली आहे मध्ये. आता एडीव्हीसचा जसा बूम येतोय की घ्यायचं, आणि बरेच लोक हे पण आहेत,
आता माझ्या मित्राच्या कंपनीमध्ये इतका पैसा आहे 50ल्या लोकांना मिड लाईफ क्रायसिस आलेलं आहे काय की आपण काय करतोय. मग त्यांना हे पण होतं की मी कुठे गेलोय तर काहीतरी करतोय आयुष्यात, 15 लाखाची गाडी घेतली आहे आणि काहीतरी करतोय, विकेंडला जाऊन कुठेतरी जाऊन मिसळ खातोय. तर मी सांगायला पण होतं की मी बाईकवर कुठे गेलो. हो, आणि त्याला दुसरे पण मला म्हणजे कॉन्टॅक्ट होतात ना, कारण की हे एवढ्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक तिथे जमतात एका शेअर्ड हॉबीवर. तर काही प्रोफेशनल पण असू शकेल त्याच्यात हे, किंवा एक जनरल बाबा दर विकेंडला आम्ही जातो मिसळ खाऊन येतो, एक काहीतरी एक आउटलेट आहे हे, ते बुंगवतात आणि गाड्या त्या राईड्सना. आपण जाऊया एकदा, एक माझ्या ओळखीचा आहे. तर म्हणजे मी एका इंस्टाग्रामवर पण एकाला फॉलो करतो ज्यांनी आय थिंक एका वर्षात 40,000 चालवली त्याची हिमालयन. आणि मी त्याचं बघतो भारी, पण 40,000 खूप आहे यार. म्हणजे त्या लेवलचे लोक पण आहेत जे असे तेवढ्या डेडिकेटेडली म्हण किंवा एक त्यांना तेवढं ते पॅशनेटली ते करतात, 40,000 चालवतात. पण उलट्या साईडला मी एक असं म्हणजे आफ्रिका ट्विन आहे, पण मी 70 किलोमीटर मिसळ खाऊन परत येणार. आणि ती आफ्रिका ट्विन तशी म्हणजे आता ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, आहेत पैसे घातले त्याने. पण यार हम्पीला जा यार, म्हणजे किंवा कुठेतरी मे बी जात असेल, मला नाही माहिती, मी आपलं बोलतो. तुला ह्याच्याबद्दल काय म्हणजे, तुला आता नवीन तू उडी मारली नाहीयेस अजून तशी नाही, तू त्या स्विमिंग पूलच्या एंडला तो असं बोर्ड असतो ना, पॉइंट मला माहिती आहे, आता तू उडी मारणार आहेस. मला माहिती नाही ऑनेस्टली, मला आवडणार आहे बाईकिंग किंवा मी किती करणार आहे, म्हणजे मी फार लांब जाणार आहे किंवा वीकेंड राईड्स करणार आहे. डोक्यात माझ्या फक्त एवढं होतं, मला एक इंजिन पाहिजे, फक्त इंजिन पाहिजे चांगलं. हे स्पेसिफिक पाहिजे असं काही नाही, कारण ट्रायआउट करायचं. आणि आता आणि मला ते मेडिटेशनचा भाग जास्त वाटतो, कारण एका पॉइंटला आपण इतके क्लटर होऊन जातो डेली गोष्टींबद्दल की आज हे करायचं, उद्या ते करायचंय, महिन्याअखेरीस हे वीज बिल भरायचं, ते हे करायचं. इतक्या गोष्टी आहेत की बँडविड्थ राहत नाही नॉर्मल विचार करायला की एक आपल्याला काय करायचं आयुष्यात. तर कदाचित तो एक छोटा ब्रेक किंवा बँडविड्थ बनवायला एक जागा आहे जिथे बँडविड्थ बनते सुद्धा, आणि तुम्ही विचार पण करू शकता की तुम्हाला काय करायचं किंवा तुम्ही काय करताय. आहे हे खरंय, हे तर होतच. स्क्रीन पासून लांब राहतोच आपण बाय डिफॉल्ट तेवढा वेळ. आणि एक म्हणजे आपला जो काय म्हणूया एक कॉन्शियस मेंदू गाडी चालवतोय, समोरचं बघतोय आणि त्याच्यात बिझी आहे, तर हा वेगळा. हा, अलर्ट मोड मध्ये पण असतो, असंही नाही की फक्त आपण बसलोय, फोकस्ड पण आहे, अलर्ट पण आहे, आणि मेंदूचा कुठला तरी भाग विचार पण करतोय काय चाललंय. भारी आहे. आणि ते सांगता नाही येते यार, असं म्हणजे खूप बेटी चालू आहे काहीतरी आणि असंच बाईक काढून गेलं आणि काहीतरी एवढं भारी एक्सपिरियन्स येतो ना, ते असं सांगण्यासारखं नाहीये. जसं ते माउंटेनियर्स वगैरे असतात ना की एव्हरेस्टला जातात किंवा जे असे 8,000 फुटावरचे काहीतरी 14 माउंटन्स आहेत जगात, तो एक सर्किट ते करणं. अरे काही लोकांना की काय यार तुम्ही एवढं लाईफ रिस्कला जाऊन बोंबलत तिकडे जाऊन मग ते चढायचं आणि हे सगळं करायचं, काय मिळतं तुम्हाला हे, पण ते नाही सांगू शकत. म्हणजे ते सांगण्यासारखं नाही ते. असं म्हणजे आता 12 तास ड्रग्ज येत रे, म्हणजे ऑब्विसली लीगल ड्रग्ज आहेत. 12 तास का कोण गाडीवर राहील, पण त्याला काही हे नाहीये, ते कळतं. करून ते एकदा झालं ना ते क्लिक ऑन की मग त्याला काय म्हणतात, उलटं नाही जाऊ शकत, मग मज्जा येते. पण मला आता हे मी जास्त एक्साइटेड आहे कारण की मी एकटा खूप केलंय. आता अजून असं एक ग्रुप पण नाही म्हणणार मी, पण 2-3 लोक चाललेत, काय कसं हे होईल. किल्ले मुळात बाईक घेऊन किंवा एक इंजिन घेऊन किल्ले फिरायला जी मजा आहे किंवा किल्ले फिरणं हा एक फार मोठा हे होता.
कारण आपण पुण्यात राहून मी तरी होय असे किल्ले फिरलो नाहीये किंवा किल्ले म्हणायला गड बघितले नाहीयेत. नाही बघितलं. छोटे गड किंवा किती गड आहेत पुण्याच्या जवळपास किंवा महाराष्ट्रात, ते फिरायला पाहिजे आपण. नाशिकचे पण साईड आहे, खालची कोकणातली साईड आहे, खूप आहे यार इथे जवळपास. सातारा आणि खालपर्यंत जाऊ शकतो. आणि आपण राजमाचीवर गेलेलो एकदा, ते मला आठवते. म्हणजे 2दा गेलोय आपण ऍक्च्युली. एकदा आपण थंडरबर्ड वरून रात्रीचं गेलो होतो. मला काय म्हणजे त्याला काय काय का का आणि माहितीच नाहीये यार. म्हणजे आपण संध्याकाळी 6 वाजता निघालो. 1 वाजता 12ला निघालो आपण. नाही रे 12ला निघणार होतो, तू कुठेतरी गेला होता. तो येता येता 4-5 वाजले आणि आपण संध्याकाळी 12ला निघालो ना. नाही संध्याकाळी निघालो. पहिल्यांदा जेव्हा गेलो ना तेव्हा संध्याकाळी निघालो आपण थंडरबर्डवर. आणि मग ते बाईक तिकडचा रस्ता जो आहे शेवटचा 10 किलोमीटर, तो तर म्हणजे अजूनही तसाच येतो. अचाट आहे. थंडरबर्ड तर तिथे नेऊच नाही एकट्याने. पण एक डबल सीट गेलो, कसं गेलो, काहीतरी बोलत अख्खा अंधार. तिथे आणि कोणतरी कॅम्पिंग करत होते, मध्येच सापडले ते म्हणाले. तिथून जाऊन मग चढलो वगैरे. राजमाचीचं मला एकच आठवतं, आपण रात्री गेलो, पूर्ण एनर्जी गेली होती. रात्री आपण पडलो तिथे जाऊन एकदम टॉप वरती आणि काय आकाश दिसलं यार. असं आकाश मी कुठेच म्हणजे बघितलंच नाही अजून आयुष्यात. म्हणजे किती पण HD TV वर तू गोष्टी बघ, जे डोळे बघतं त्याला हे नाहीये काही, त्याला न्यायच नाहीये. हो यार, ते किती असं काय म्हणतात एक्झिस्टन्सचा ती जाणीव होते, म्हणजे अस्तित्वाची. तिथे जाणं केवढं मिलियन्स गॅलेक्सीज आणि हे टिपिकल आहे असं म्हणणं की आपण एकदम एवढे मोठे, पण ते खरंच तिथे फील येतो. तसं अख्खा मिल्की वे दिसतो किंवा असं, म्हणजे वेळ लागतो तिथे. आता राजगड करूया. बाकी काय चाललंय माझं? प्रोजेक्ट कुठले? काय नाही, असंच म्हणजे शॉप. आता जॉब चालू आहे. प्रोजेक्ट्स आहेत पण असं काही हे नाही आहे अजून. ते आपण सुरुवातीला बोललो तसं, मला ते हा जो राईडच्या मधला पार्ट चालू आहे तसं आपला झोन आहे सध्या आता. तर तेच म्हणजे पाणी थांबायचं, थोडा वेळ पाणी प्यायचं, चिल मारायचं आणि परत बाईक काढायची, येणार GT परत येणार. ठीक आहे. 40s मध्ये UU व्हायचं असेल ना तर काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागेल आता 30s मध्ये. ऍक्शन घ्यायची असं नाही की 20s मध्ये तेच फकअप झाला. किंवा आपण मनातल्या मनात ऍक्शन घेतल्या, ऍक्च्युली काही केलं नाही. पण आता बरोबर आहे, म्हणजे आजची लाईन पे तेच आहे. 30s 40s आणि 50s कशा जातात, 60s पण 60s धरत नाही मी आता काय. पण हे 3 दशकं मेन वाटतात मला की आपल्याला आता आपण आता अवेअर आहे आणि बाकी बेसिक्स तरी आता बऱ्यापैकी आहेत. तर आता इंटेन्शनली जगणं आणि त्याच्यासाठी चालू आहे बरोबर आपल्या 3 बाईक्स. चलो 1:15 वाजला रात्रीचा. चलो.